भाई म्हणशील ना, लालबागला खूप भाई होऊन गेले. मन्या सुर्वे ते नारायण सुर्वे ही लीग आहे आमची. त्या लाकडी जिन्यावरून जेव्हा वय आणि वजन कमी होतं त्या जिन्यावरनं असंच आलोय धरणगळत. जसं गमतीने माझी कोण फ्रेंड वगैरे आलं की म्हणत की अरे यार आज नेमकं हे बंद आहे ना, तर आपोआप वर जातो वगैरे असं. या जिन्यांनी किती जणांचा चढता आणि उतरता प्रवास पाहिलाय. 5 दिवस कोकणात आणि उरलेले 6 दिवस इथे लालबागचे गणपती, लालबागकर आणि मालवणी माणूस, असं डबल त्यांनी दिलेलं आहे प्रिव्हिलेज. आमचा वरचा माळा सगळा चिपळूण मधले सगळे आमचे मित्र आहेत. काय मग कुणीकडं खेळायला जाऊ का नाही, तिकडे शिकलो, येताव का नाही, खेळता येत नाही, खेळायला आलो बापा वरण हो मरत. ही गल्ली पण फेमस आहे ना, ही गल्ली गणपती असताना इकडे हे दिव्य असणार आहे. आता बघा ही मोरी, त्याला लागून किचन, त्याला लागून बेडरूम आणि हा हॉल. इथे बसल्यानंतर असं व्हायलंस की ताट ठेवलंस, असं ताट घेतलं, असं व्हायलीस की झोपायला गेलो. 10x10 पण नाही, 10x8चं घर. दप्तर घेऊन त्या लालबागच्या मधल्या मंडपात जायचं, त्या मंडपात पायाकडे बसायचं. काय बोलतोयस तू, आई हे शपथ. इतपत जमायचं सगळं. लालबागच्या गणपतीमध्ये ना, लालबाग मधल्यांनाच फार बघता येत नाही. माझी मुलगी 4 वर्षांची आहे. खंत ही आहे की आजही मला माझ्या मुलीला मंडपात नेऊन राजा दाखवता येत नाहीये. माझी लग्नाची तारीख आहे 25 डिसेंबर 2015. मी 24 तारखेपर्यंत इथे बाहेर बाकावर झोपायचो. ती म्हणते की अतुल परसुरेकडे नेहमी यायचा, डोण्याचं की मला काळ्या वाटाण्याचं सांबार करून दे, बोंबील सुरमई असं करत करत आला. आणि त्याला ना असं रडू आलं. त्याला बोललो संदीप माझ्या घरी जर कोण नसेल ना तर मी कधी उपाशी राहत नाही. तर माझे वडील तिकडनं असे बघायचे आणि ना जेवून याच्याकडे जेवायला यायचे. आदेश बांदेकर, बहुतेक सुभाष नकाशे पण शाळेचे आमच्यात, कमलेश सावंत मागाशी म्हणाला, आशिष पात्रे, नम्रता आवटे. सो नमाला अगदी असं पाहिलंय मी. इथे श्वेता तिवारी राहते, इथे कुठेतरी या बिल्डिंग मध्ये राहायची आणि मधल्या सुट्टीत मुलं बघायला यायची की अरे इथे राहते वगैरे. ही बादली आपण नाही म्हणायचो, ही बालदी. आता जरा बकेट वगैरे आलाय. माझ्याकडे पाहुणे आले, सगळं सामान दाभोळकरांकडे, त्यांच्याकडे पाहुणे आले, सगळं. अरे काय मजा आहे. आणि रंगपंचमीला तुला खोटं वाटेल, सगळा सिल्वर रंग रॉकेल घ्यायचा आणि सगळे अख्खी होळीने सगळे घासतायत. मला वाटतं बराचसा आपला प्रेक्षक रिलेट करेल. त्या इलिगल झोपड्या पडल्यानंतर त्यांना लगेच घरं मिळाली. तू किती चाळी बघ ना, लालबाग, परळ, गिरणगाव, तुमची दोर परळची, त्यांची आता नातवंड आली. केव्हा तरी आपण टॉवर मध्ये जाऊया का आशावर आहे म्हणजे आहट बघायला त्यांच्याकडे जायचं. तुमचा फोन आलाय, मजा असायची रे. डोंट थ्रो सम पॉकेट्स लाईक चॉर्ल्स. म्हटलं मी चाळीतनं आलोय आणि आम्ही असं नसतो. ही जी ब्राऊन कड आहे ती परफेक्ट यायला पाहिजे. कॅमेरामन आवडे घेतो. पिठी कोरडी, ही मिरची आणि वांग्याचे काप. त्यामुळे ह्या सगळ्या ट्रेडिशनल रेसिपीज ज्या आम्ही गावाला गेलो आजी आमच्यासाठी बनवायची. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी वाहिनीवरील माझ्या शहराची गोष्ट या आपल्या नव्या कोऱ्या शो मध्ये 3रा एपिसोड आज आपण शूट करतोय. आपण पिंपरी चिंचवड फिरलो, आपण ठाण्यामध्ये काही भाग कव्हर केला, अर्थात ठाणं पूर्ण कव्हर करणार आहोत एका नव्या सेलिब्रिटी सोबत. पण आजच्या या 3ऱ्या नव्या कोऱ्या भागात आपण आलेलो आहोत मुंबईचं आपण म्हणू ना गजबजलेलं सर्वात मोठं शहर म्हणजे लालबाग. जे गणेशोत्सवाचा हा सीझन सुरू आहे आणि हा लालबाग संपूर्ण फुललेला आहे. आणि अशाच लालबागची गोष्ट जाणून घ्यायला आज आपण त्या शहरात आलेलो आहोत. समीर खांडेकर, आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, आपल्याला लालबाग फिरवणार आहे. तो या चाळीत राहतो. हरहरवाला चाळ असं हिचं नाव आहे. अगदी लालबागचा राजा जिथे बसतो तिथून 2 मिनिटांच्या अंतरावर ही चाळ आहे. चला जाऊया, समीर आपली वाट पाहतोय. सो आज मी खुश आहे कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या जगात ह्या असे लाकडाचे जिने आणि त्यावरनं चढणं ही खूप फार विरळ झालेलं आहे. आणि या चाळीत मी आली आहे आणि असं म्हणतात की मुंबईचा श्वास आहेत या चाळी. आणि अशा चाळीत आज आपण समीरला भेटणार आहोत आणि अर्थात लालबाग तो आपल्याला फिरवणार आहे. सो समीर, हॅलो, नमस्कार, येस, वेलकम टू लालबाग. सो समीर, मी खूप एक्सायटेड आहे लालबागमध्ये इथे आल्यामुळे. कारण इथलं काय म्हणतात, एक तर लालबागचा राजा, इथल्या चाळी, इथली लोक जी वरून नारळासारखी आहेत पण आतून खूप मऊ मऊ खोबऱ्यासारखी आहेत, जे आत्ताच आम्हाला शूट करताना अनुभव आला. आणि मला वाटतं तुझं घर आहे इथे आज, हे समोरचं माझं आणि तू आता काकांना हाय करतोस. ते वर या म्हणतात, वर येतोय वर येतोय.
सो इथल्या आठवणी, इथल्या मला लाकडाचे जिने फार खूप खूप आजही खुणवतात. आपण जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटच्या या जंगलामध्ये उच्चभ्रू बिल्डिंग्स मध्ये राहतो किंवा जातो, बंदिस्त लिफ्ट्स, पण मला इथलं हे मोकळेपण ना खूप खूप लुभावते. आज काय सांगशील तुला इथे आल्यानंतर एक्झॅक्टली आज तुझे काही आठवणी जाग्या झाल्या असतील किंवा तुझे ते आठवणीतले क्षण, ते बालपण आज तूच बोलणार आहेस, मी फक्त तुला मदत करणार आहे तुझ्या आठवणी आठवायला. मी खरं तर आता बराच वेळ शांत जो आहे ना, तुम्ही आता त्या आठवणींमध्येच आहे. म्हणजे आता मागाशी पण मी त्या जिन्यावरून, लाकडी जिन्यावरून आलो, तुम्हाला आठवते त्या लाकडी जिन्यावरून जेव्हा वय आणि वजन कमी होतं तेव्हा कधी चालत आल्याचं मला आठवत नाहीये. त्या जिन्यावरनं असंच आलोय घरंगळत, असं झप करून खाली आल्याचं मला आठवतंय. तू पण केलं असेल. आणि मला आता लहान मुलगी आहे, सो मला आता आठवतंय की बाप म्हणून मी माझ्या मुलीला असं येऊ देईन का. मी आता आठवतंय की आमचे आई बाप कसे होते, 4-5 वर्षांचे, 5-6 वर्षांचे आम्ही पोरं, हा लाकडी जिना आणि इकडे आमची घरं. तर दर एक दिवसभरात 2-3 तास असा आवाज यायचा, कोणतरी घरंगळत खाली यायचा. आणि काय फ्रजाईल लाईफ नव्हतं, असं मस्त बिंदास्त आणि काय म्हणतात बेछूट लाईफ होतं. आणि मला आठवतंय म्हणजे आता हे आमचं मैदान, हे इथे आज कुठे मिळतं रे हे, म्हणजे करोडोने पैसे भरून आपल्याला विकत घ्यावं लागतं. मोकळी जागा. आणि काय सांगू तुला, म्हणजे असंख्य आठवणी आहेत. म्हणजे ते असं करता सिरीज आहे खरं तर बघायला गेलंस तर. आणि मला आठवतंय की इथे क्रिकेट तर खेळ व्हायचेच, पण माझ्या जन्म आधी सुद्धा माझे वडील असताना किंवा आजोबा आणि जुनी पिढी असताना या मैदानामध्ये खूप मोठ्या गोष्टी घडल्या. म्हणजे शक्तिचोरांचे इकडे खेळ असतील, इकडे मोठमोठ्या सभा असतील या मैदानात. या मैदानाने, या जागेने खूप गोष्टी पाहिल्यात. म्हणजे आपण बऱ्याचदा बघ, तू पाहिलं असेल गिरणगावामध्ये कला, क्रीडा, संस्कृती असं लिहिलेलं असतं बघ, त्या मंडळांचं बघ. तू पण लालबाग परळ मधलीच आहेस. तर ते कला, क्रीडा आणि इतर गोष्टी म्हणजे काय की इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आपण ज्याला आजकाल अमेनिटीज म्हणतो ना, एखादी बिल्डिंग नवीन टॉवर मध्ये विकत घेतो आपण एवढे करोड पैसे, अमेनिटीज म्हणतात की आमच्याकडे हे आहे ते. तर दोज वर अमेनिटीज फॉर अस, की इकडे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे मला खूप जणांनी विचारलं की तू नट म्हणून बाहेर काम करतोस, तर तू काय NSD केलंस का, FTI केलंस का. तर मी खूप गमतीने सांगतो की CSD, चाळ स्कूल ऑफ ड्रामा, म्हणजे आयुष्यातलं पहिलं नाटक. आता मला बोलताना असं गुजबम्स आलेत की इथे पहिलं बालनाट्य केलंय, इथे वेशभूषा स्पर्धा केली आहे, अख्ख्या चाळीला दुतर्फा. जस्ट इमॅजिन ना की हा सगळा ऑडियन्स आहे आणि सगळे असे वरून गच्च भरलेला ऑडियन्स आहे. आणि इकडे येऊन तुझं फक्त नाव सांगायचं आणि बडबड गीता स्पर्धा. मला वाटतं की हा जो कॉन्फिडन्स आहे लहान वयात, आणि चुकलेलं असताना सुद्धा, जस्ट इमॅजिन अख्खी चाळ तिकडनं म्हणते की कर काय नाही, आणि आरडाओरडा असतो ना मध्ये तुम्हाला. सो खूप जण म्हणतात ना की तू मोठ्या ऑडियन्सना घाबरत का नाहीस. अरे म्हटलं माझं बालपण गेलं यार अशा भाई लोकांमध्ये. म्हणजे तुला सांगायला आवडेल मला, मध्ये मी एक व्हिडिओ लिहिला होता, त्यामध्ये मी एक फेमस वाक्य जे मी लिहिलं होतं ते खूप जण आता हे वापरतात की भाई लालबाग आहे, लालबाग. म्हणजे भाई म्हणशील ना, लालबागला खूप भाई होऊन गेले, शिक्षणातले पण आणि असे पण. आणि काय आहे ना, मन्या सुर्वे ते नारायण सुर्वे ही लीग आहे आमची. मी येणार आहे तुझ्याकडे त्याच्यावर. म्हणजे दोन्ही सुर्वे, नारायण सुर्वे पण या चिंचपोकळी लालबागचे. त्यामुळे इकडे शिक्षणाचा खूप मोठा हे होता. म्हणजे मला आठवतं माझे वडील सांगायचे की हा सगळा जो वर्ग आहे तो इकडे रात्री अभ्यास करत बसायचा, इकडे झोपायचे. अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे तुला आता मी काय म्हणतात त्याला, नॉन लिनियर चाललोय मी आता, असं सरळ काही सांगणं कठीण आहे. आणि पिठीभातचा तो उल्लेख केलास ना, खूप जण म्हणाले की कुठे शोधलं. मी कोकणातला माणूस आहे, आमचा अख्खा माळा बघ ना, पेंडुरकर, मालवणकर, दाभोळकर, खांडेकर, वेगवेगळ्या पदार्थांचे वास इथे येत असेल, घमघमाट ना. रविवारी कोणाकडे काय बनतंय, तुला काय सांगू, कोंबडी वडे बनताय की माशाचं कालवण बनतंय. एक्झॅक्टली, म्हणजे ना वा, हे इथे सापडतं ना. एक्झॅक्टली, बघ ना हे किती कॅन्डिड चाललंय, आपुलकीने विचारणं. त्यात एक हे असतं पिठीभात. जे पिठीभातचा उगम जो झालाय ना तो इकडेच झाला. म्हणजे हे सगळं कोकणच आहे. म्हणजे बघायला गेलीस तर आमचा वरचा माळा सगळा चिपळूण मधले सगळे आमचे मित्र आहेत, हे सगळे चिपळूण कोकणातले आहेत. वा वा वा, असंख्य आठवणी आहेत. म्हणजे बिंग चिपळूणकर मला हो ना, मस्त वाटलं. अरे धमाल आहे. म्हणजे तुला मी काय सांगू, मी बरेचसे डायलेक्ट जे शिकलो ना, डायलेक्ट नाटकामध्ये वापरतो. काय म्हणत कुणीकडे घालताव का नाही, ते इकडे शिकलो. येताव का नाही, ताल्याच्या काट्याला गळाची कोली संधी बुलबुलीत, इकडे शिकलो. किंवा मालवणी बुलबुलीत झाली असं. म्हणजे आमच्याकडे आठवतंय तिकडे खेळता येत नाही, खेळायला आला बापा वॉरंट हो मरतच, ते इकडे शिकलो. हे कानावरती पडलं. किंवा मालवणी, आमच्या मला आठवत नाही माझ्या ह्या मधल्यावर कोणी मराठीमध्ये एकमेकांशी बोलतंय.
मालवणीमध्ये त्याच भाषेत. एक्झॅक्टली. येस येस. आणि त्याचा अभिमान आहे आणि ते सगळं मग हे सगळं ऑब्झर्वेशन सगळं अभिनयामध्ये आलंय. निश्चित. कमाल आहे, पण असं थोडक्यात सांगणं खूपच डिफिकल्ट आहे. म्हणजे तू आता मला इथे आणल्यानंतर आणि मी खूप इथे nostalgic आपल्या झालो. चाळीमध्ये म्हणजे आपल्याला काहीतरी टिपिकल नावाने पण हाक मारायचे म्हणजे जाड्या कधी- जाड्या, मला जाड्या बोबड्या टाकल्या. पण त्याच्यात पण प्रेम अरे, असायचं काय रे. मजा होती. कुत्सितपणा नसायचा त्याच्यामध्ये. एक छान प्रेमाने ते हाक मला मारलेली असायची. म्हणजे आजही तुला गंमत माहितीये का, तर समजा कुठे मी शूटला, तर आपलं शूट चाललंय, हम्म. तर कोणी मित्र तरी आला तरी ह्याला याचं भान नसतं. अरे काय बोलतोस, तर त्याला कॅमेरा बिमेरा वगैरे काही नाही. ही मजा आहे. ही मजा आहे ती काही. चाळ तुला जमिनीवर ठेवते, तू बरोबर. किती फ्लाय कर. आणि आपली माणसं आहे शेवटी सगळी. म्हणजे मी तुला लालबागमध्ये मी 2015 पर्यंत होतो. म्हणजे आमचं घर आहे अजून, ते मी रेंटने दिलेलं नाही, कारण आमचे सगळेच शेजारी वगैरे आपलेच फॅमिलीज आहेत. आहेत. येस. 2015 नंतर मी 10 वर्ष बोरिवलीमध्ये होतो, तर परत दादरमध्ये घर घेतलं. सो मी खूप जणांना सांगताना असं बोलायचो, तू राहतोस कुठे, म्हणजे मी लालबागचं आहे, आता बोरिवलीत शिफ्ट झालो. सो ते लालबागचं आहे माझं कधी जात नाही. आता पण दादरकर झालोय मी, पण बोलताना बोलतो की मी लालबागचं आहे, दादरमध्ये राहतो. ते मूळ आहे ना आपलं. सो यू कॅन टेक मी आउट फ्रॉम लालबाग, बट यू कॅन टेक लालबाग आउट फ्रॉम मी आउट. ते तसं सगळं आहे ते. बरोबर. कुठेही गेलो तरी आपलं काय म्हणतात ना ते मूळ आपण विसरू नये. विसरणारच नाही. निश्चित. आपण जाऊया वरती. चल ना, ये ना, मला तुला मी इतकं घर खुणावतंय दाखवतो. ना ये ना, या ये गोष्टी, ना, माझ्या ये ना. आजोळ्यात गेली. इथे बाकडा आहे ना तुमचा, बाकडा म्हणजे म्हणजे त्या बाकड्यावर बसून तुला गप्पा गंमत मारायला माहिती आहे मजा का, मी असेल. असं ना माझ्या बऱ्याचशा मित्रांना असं ना, मी असं गमतीने माझी कोण फ्रेंड वगैरे आलं ना की म्हणायचो की अरे यार आज नेमकं हे बंद आहे ना, तर आपोआप वर जातो वगैरे असं. So मी लाकडी जिने, त्यांची मजा वेगळी आहे. आता कुठे बघायला मिळतात लाकडाचे जिने. मला आठवतंय या पायरीवरून डायरेक्ट असं डर करून इकडे यायचं. आणि मी तुला सांगू हे 100-150 वर्ष जुनं. कमीत कमी बघ ना, किती मजबूत काम आहे बघ. या जिन्यांनी हा. किती जणांचा चढता आणि उतरता प्रवास पाहिलाय आयुष्यातला. आयुष्यातला. आणि माझ्यामध्ये चढताच प्रवास पाहिला. निश्चित. जो जो या जिन्यांनी वर चढलाय ना, तो मग तो वर चढत गेला, असं मी तुला वा. ठामपणे सांगू वा शकतो. वा वा. नाही खरंच म्हणजे हे जिने आता पाहायलाही मिळत आणि जिना इसी का नाम आहे म्हणू शकतो आपण. येस. जिना इसी का नाम आहे. ह्या सगळ्या आणि टिपिकल आमचे रिच्युअल्स. म्हणजे इकडे आलं की महाराजांना नमस्कार, हो. इथे नमस्कार, असे एक टिपिकल. हो, है ना. काय म्हणताय, हा बघ ना, कुडतर कर, हे सगळे कर, हे आचरे कर. तुला ही नॅरो लेन हे किंवा पण हे कुठे, चिपळूणचेच आहेत वाटतं. हे मोर आहे, चिपळूणचे आहेत. हो, मी पण मोर आहेस ना. चिपळूण. हे आहे की दिवाण कौंडी का कुठलं तरी मोर आहे तिकडे. बघ ना, आता ही सगळी लेन जी आहे, येस. तुला कुठे मिळणार आहे स्ट्रक्चर सगळं. नाही, ह्याचे आपण खरंच. सेट उभारतो, हो रे, एवढे पैसे खर्च करून याचा सेट उभारतो तुमच्या आपण. सिनेमांमध्ये याचे सेट असतात. हो, ये 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 प्लीज पुढे ये. नाही नाही, ये तू ये. काय म्हणताय, वा वा. आणि माझा आजही इकडे येणं असतं, असं नाही की खूप वर्षांनी आलं. दहीहंडीला 12 वाजता मी इथे असतो. हो. हा, इथे कृष्ण जन्माची हंडी असते ना, ती बघायला. आणि हे आमचं घर. थांब, तुला छान लाईट मिळेल. वा. हे माझं घर. आता हे उघडं काय आहे, त्यांनी मला खालून वरून बघितलं की मी आलोय म्हणून. हो. ते चावी यांच्याकडेच असते, दाभोळकरांकडे. वा वा वा. मेंटेन पण राहत असेल ना हा, त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही म्हणजे बघतही नाही, ते असतात. वा. ये, तुला गंमत माहिती आहे का, पहिल्यांदा माझं मी घर दाखवतो कोणाला तरी. ओ. पहिल्यांदा काय मी म्हणतोस? कधीच नाही आलो. आता आपण आलो म्हणून फ्लो मध्ये. ये, ओ. हे जे आहे, वा. हा आमचा महल. ये ना. तू आता म्हणालास की पहिल्यांदा तू कोणाला तरी घरी पहिल्यांदा चॅनल. चॅनलवर दिसतंय. हो, येस, एक्सक्लुझिव्हली. म्हणजे मला माहित नाही आपण आज घर बघणार होतो, पण ठीक आहे, याच्यात काय म्हणजे. पण मला ना ही गोष्ट पण एक खुणा होते. याला मोरी म्हणतात, राईट? मी जर ही चुकीचं मोरी, नसेल तर. हा, मोरी. ज्याला ही आपण मोरी. बाथरूम मोरी. आता पण मोरी हा शब्द हा टिपिकल इथल्या मोरी. चाळींमधला, जो इथेच आंघोळ करणं आलं, तोंड धुणं आलं, पटकन जेवण काय करत असेल तर पाणी ओतणं आलं. म्हणजे काय ना, आता आपण इतक्या सोयींमध्ये राहतो, पण याची गंमत एक वेगळी आहे. तुला गंमत सांगू का हा. मी आता बघा, ही मोरी, हम्म. त्याला लागून किचन, हो हो. त्याला लागून बेडरूम, आणि हा हॉल. आपण जर आजचं सांगितलं तर, सो हा आमचा लिव्हिंग रूम आहे.
आता मला मी इकडून जेव्हा मोठ्या घरात जेव्हा गेलो ना तेव्हा मला सवय नव्हती, कारण इथे बसल्यानंतर असं व्हायलंस की ताट ठेवलंस, असं ताट घेतलं, असं व्हायलीस की झोपायला गेलो. सो तो माइंडसेट हे व्हायला खूप वेळ गेला की, आणि विसरत असेल ना पहिलं जाताना की आपण जरा किचन जरा जास्तच लांब आहे. म्हणजे मला आठवतंय 2015 पर्यंत आम्ही इथे राहत होतो त्या घरी. माझं लग्न झालं आणि आफ्टर 5 days म्हणजे 5 परतावना मी जो बाहेर गेलो तो बाहेरच गेलो, म्हणजे बाहेर घेतलेलं घर मी. पण आम्ही त्या 2 BHK मध्ये गेलो, सगळ्यांना घेऊन गेलो मी इकडून 2 BHK मध्ये, आणि त्या रात्री आम्ही इथून सगळे असे सगळ्यांना अलविदा केलं. रडायला आलं असेल ना. म्हणजे तुला खोटं वाटेल, मी इकडून उतरलो, सगळ्यांना म्हणजे डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि सगळी मला अख्खी चाळ धुरकट दिसते अश्रूंमुळे. बाहेर टॅक्सी उभी होती, हे सगळं तू स्लो मोशन मध्ये इमॅजिन कर. टॅक्सीत सगळे बसलो होतो आम्ही, टॅक्सी निघाली, मीटर पडले टुवर्ड्स बोरिवली. टॅक्सी मधले कोणीच एकमेकांकडे बघत नाहीये, आई वडील मी सगळे शक्यतो ते बाहेर बघतायत, कारण कुणालाच एकमेकांना सामोरं जाता येत नाही की आपण हे जड जाते. अख्ख्या चाळीला अलविदा म्हणत, घराला बाय म्हणत आम्ही बोरिवलीत गेलो. त्या 2 BHK मध्ये वगैरे सगळ्यांना म्हटलं बघा हे सगळं असं, हे बेडरूम तुमची, हे सगळं. आणि नेक्स्ट डे उठलो सकाळी मी, तर बेडरूम मध्ये कोणीच नव्हतं. माझ्या सेकंड बेडरूम मध्ये सगळे हॉलमध्ये होते. ते मी बोललो अरे बेडरूम मध्ये झोपायचं त्याला, तर आमच्या आई म्हणाले काय एवढं तर आहे, एवढा मोठा हॉल काय करायचं. सो मला म्हणायचं की ते जात नाहीये, आणि ते हा तुमच्या काही ह्याचा हे नाहीये का, सवयीचा भाग आहे आणि तो अपब्रिंगिंगचा भाग आहे. बरोबर. आणि अख्खी चाळ आदल्या दिवशी रडली. खांडेकर गुरुजी मामा गेले. किती वर्षांनी तुम्ही सोडलं हे इथे? अरे मी तर म्हणजे बघ ना, मीच आजोबांपासून वगैरे आजोबांपासून म्हणजे झालं 100-1 वर्ष असू शकेल, 100 पेक्षा कमी. पण बघ ना, मीच 30 वर्ष, वडील परत आणि मग परत आजोबा असू शकेल, कदाचित असू शकेल 100 वर्ष. पण तुला गंमत सांगतो, जे गेले नेक्स्ट बोरिवलीमध्ये गेलो, त्यापुढे लालबागला परत कधी माहित नाही जाता येणार. व्हेरी नेक्स्ट डे माझे वडील परत लालबागला आले बघायला नाही. माझी एक फाईल हरवली, माझी फाईल मिळत नाही, आणि मग ते राहिले इकडे अनेक दिवस. मी त्यांना म्हटलं जरा लाज बाळगा, काल सगळे रडले आहेत, पण ते काय म्हणतात ना, ते लालबाग जात नाही म्हणजे असं. आणि याला माळा म्हणतात ना रे. हा पोटमाळा असायचा. मला आठवतं दिवाळी सण वगैरे का असला की सगळं अख्खं बाहेर काढायचं, आणि म्हणजे मी ह्याच्या वर जाऊन धुतल्याचं मला आठवतं. म्हणजे मी एवढा लहान होतो केव्हा तरी, अख्खं धुवून काढायचं. हेच आयुष्य होतं ना. याच घरात तुम्ही किती राहायचं साधारण? या घरामध्ये यू वोंट बिलीव्ह, मी, माझी आई, माझे बाबा पप्पा, 2 बहिणी, आणि माझी एक आजी गावावरून आली होती, ती अर्धांगवायू झाला होता, ती राहायची. 6 जण राहायचो. आणि आता आपण हे किती घर आहे? 1 2 3 4 किती? 10 पण नाही, 10 बाय 8चं घर आहे. हे 80 स्क्वेअर फीटचं घर आहे माझं लग्न 2015 मध्ये झालं. 2015च्या माझी लग्नाची तारीख आहे 25 डिसेंबर 2015. मी 24 तारखेपर्यंत इथे बाहेर बाकावर झोपायचो, म्हणजे हळदीपर्यंत. आणि काही त्याचं हे नाही, बघ ना बाहेर झोपायचो, अजिबात नाही. मला आनंद आहे, मजा असायची. या बाकाने माझं सगळं पाहिलंय. म्हणजे सगळं म्हणजे माझ्या कॉलेजचे दिवस मी बाहेर झोपायचो. तालमी उशिरा संपायच्या, तालमी संपून मी इकडे बॅग टाकायची, इकडे झोपायचं. म्हणजे माझ्या एकांकिका स्पर्धेंमधले स्क्रिप्ट माझ्या उशाखाली असायचे. रात्रभर जागून त्याचे मोनोलॉग्स पाठ करणं, एकटंच परफॉर्म करणं, हा बाहेर पाऊस कोसळतोय मोठ्या आवाजात बोलणं, माझे असंख्य ब्रेकअप्स, असंख्य मित्रांच्या गटकट्टे, हे सगळे या बाकाने पाहिलेत. माझं सगळं INT बेस्ट ऍक्टर मिळालं होतं, त्या बाकावरच येऊन झोपलो होतो रात्री ट्रॉफी घेऊन. सुखाची झोप लागली असेल ना? सुखाची झोप लागली होती. 12वी फेल झालो, त्या बाकाने दुःख माझं घेतलं. हे सगळं त्या लाकडाने ऍब्झॉर्ब केलं. तुला काय सांगू मी आता, हे सगळं ते म्हणजे माझी इच्छा होती, अजूनही इच्छा आहे की हे बाग मला केव्हा तरी अजून एका घरी न्यायचं. हे सगळं या बाकाने पाहिलं. आणि दुसरा पण पर्याय काय झालं की माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटला मोठ्या पोस्टवरती होते. असं नाही की वेगळं घर घेऊ शकत नव्हतं. नाही, पण माझ्या 4थीला असताना लोकांना किती पण तू कमव, आम्ही हट्ट केला, आम्हाला बाहेर जायचं नाही. तर माझ्या वडिलांनी वेगळी तरतूद पण केली असती, पण नाही, आमच्यासाठी चैन होती. म्हणजे मला उद्या कोणतरी म्हणालं ना, अरे यार तू इथे राहायचंस, तर मला कधीच असं वाटत नाही. मस्त आहे यार, काय वाईट आहे याच्यात. म्हणजे भीती नाही वाटत रे इथे. तू मोठ्या घरात राहिलास ना, भीती वाटते. अरे इथे झोपले, बाहेरच्या घरात आवाज कसला येतोय, इथे खूप सिक्युअर्ड वाटतं मला, असं खूप सिक्युअर्ड वाटतं. म्हणजे आजही असं आलो ना, तर हे सगळं असं इथे ट्रॉफीज INTच्या, इथे वडिलांच्या कॅसेट सगळ्या होत्या. माझे वडील शिक्षक असल्यामुळे सगळी पुस्तकं असायची. हा खाली माझ्या बाकाखाली जवळपास सगळे तुझे नादो महानोर पासून सगळे सुर्वे, शिवाजी सावंत, सगळे त्यांची पुस्तकं खाली असायची. असं सगळं समृद्ध. मला सांगायला आवडेल, 2015 लग्न झालं माझं. मी टाइमपास 2 केला, पोस्टर बॉयज केला,
नवागडी नवराज्य घरात केलं. कुठे गेलास? घरात नाही, गणपती ते मी केला तेव्हा? त्या तिकडच्या घरात. हा, हा. ते तर हल्लीच झालं ना. हल्लीच आहे, हा. ह्या घरात जेवढे मोठे प्रोजेक्ट झाले तेव्हा मी याच घरामध्ये राहायचो. म्हणजे मला जॅकी श्रॉफ का आवडतो, कारण जॅकी श्रॉफ जे म्हणतो ना, अरे बाया बेडू में संडास केला आणि त्यावर मैंने स्क्रिप्ट सुनाय, तो मी उतने त्याच्या एवढा मोठा नाही झालोय, पण माझ्या लेवलच्या नाटकांचं जे मी स्क्रिप्ट वगैरे ऐकलेत ना, ते असे मी इकडे ऐकले. ही दाभोळकर काकी माझ्या आईशी सारखीच आहे. नमस्कार. आता ती बघायला लागली की काय चाललंय. सो इकडेच माझ्या हळदीला अतुल परचुरे होता. हो. अतुल दादा माझ्या हळदीला होता. नेहमी यायच्या हा? आणि मला सांगायचे वाटाण्याचं सांबार करा, वा काळ्या वाटाण्याचं. वा 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 Exactly. वा. ती म्हणते की अतुल परचुरेकडे नेहमी यायचा, तो म्हणायचं की मला काळा वाटाण्याचं सांबार करून दे, म्हणजे काकींकडनं. काकींकडनं माझ्या आईच्या हातचं. आणि एक्झॅक्टली पिटी भातला मी तेच सर्व करतोय. हो हो हो. मी वैभवीला म्हणालो, बघ आता काय कुठे स्क्रीन प्ले झालं आपल्या गोष्टीचा. मी बायकोला म्हणालो की दादरमध्ये मी रेस्टॉरंट सुरू करतोय, मी सगळ्यात जास्त मिस करतो अतुल परचुरेला. तो मला म्हणाला की खांडेकर मला घावणे उसळ खायला यायची. माणूस सॉलिड होता रे. तो इकडे यायचा खायला. केवढा मोठा नट आहे. माझ्या आयुष्यातली काय पुंजी आहे. माझ्या हळदीला इकडे बसून कोंबडी वडे खात होता. कोंबडी वडे खायचे. अरे म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना जो माणूस आम्हाला बोलतो की करूया आपण मुलाखत, म्हणजे ज्याला एक माहिती Exactly. असं वाटलंही नव्हतं त्याला स्वतःला की तो नसेल. सो इकडे सगळं आहे. उमेश प्रिया नवागडी करताना इथे आले होते. रसिका जोशी इकडे आली आहे. इकडे मुक्ता वा. येऊन गेली आहे. वा वा वा. हा, म्हणजे सगळे नाटकवाले जे तेव्हा यायचे ना, तो इकडे संदीप पाठक. आमची खोली लहान. हा, पण हे बघा ना किती हे कुठे मिळतंय आज मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये हा मोकळेपणा. संदीप पाठक जो आला होता इकडे हा तेव्हा तो मराठवाड्यातला आहे ना, हा हा. तिकडनं असं वरती आला. थांब थांब थांब, चहा पिणार असतो. नाही, नाही नको. नको नको तू नको. थांब, आम्ही शूटिंग करतो. तुला बोलवतो, मी आवाज देतो. ही आत्मीयता आहे. चहा विचारणं हे चाळीमध्येच घडू तुला मी मगाशी काय शकतं. म्हटलं, हे चाळीमध्येच तिला घडू काही शकतं. कॅमेरा ऑन आहे वगैरे काही नाही. ती नाही पण हे इथेच घडू शकतं. चहा विचारणं, पाणी म्हणून तिला विचारणं. थांबवलं नाही आम्ही. संदीप पाठक आला होता इकडे. हा. संदीप आमचा नाटकाचा प्रयोग होता आणि तो असा वरती आला आणि मला म्हणतो, अबे साम्या, अबे सगळ्या घरांमधनं वास येतोय रे. तो असा ना बोंबील सुरमई असं करत करत आला आणि त्याला ना असं रडू आलं. तो म्हणाला की हे त्याला हे माहित नाही कल्चर. त्याला बोललो, संदीप माझ्या घरी जर कोण नसेल ना तर मी कधी उपाशी राहत नाही. माझ्या ताटात जेवण मिळेल. दाभोळकरांची तुकडी असते, मालवणकरांची चपाती असते, नेवाळकरांचं पेंढरूकरांचं असतं. और क्या चाहिए यार. आणि भीती पण नाही रे. म्हणजे आज आपण निर्भीड. म्हणजे मला आठवते आमच्याकडे, तर मी नाव घेत नाही, काहींना हार्ट अटॅक येऊन गेले, त्यांची मुलं घरी नव्हती. चाळीतल्या पोरांनी बाईक काढून त्यांना घेऊन टॅक्सीत जाऊन केएमला ऍडमिट करून सगळं सुटसुटीत करून ठेवलेलं आहे. खरंच हे खूप मोठी फ्लॅट गोष्ट आहे. सिस्टीम मध्ये ही नाही अँझायटी होत, आहे. नाही होत. येऊन गेला माणूस 2 दिवस पडलाय तरी कळत नाही. फ्लॅट सिस्टीम मध्ये दरवाजे बंद आहेत. आता हे काय आपण कोणाच्या चुका काढत नाहीत, नाही, पण फॅक्ट आहे. म्हणजे काळ असं सगळं बदलला. आहे. तुला So, आता आपण बाकड्यावर बसूया जरा. हा बाकडा आम्ही जरा सो आता बाकडा जर आपण Setting करतो. सेटिंग बसायला. या बाकड्याचं एक वेगळं आकर्षण ना ही चाळीमध्ये. बादली नाही, ही बालदी. ही बालदी. बादली आपण नाही ही म्हणायचं. बालदी. बालदी. आता जरा बकेट वगैरे आलाय. ही बालदी. पण ना ही गंमत आहे. माझ्याकडे पाहुणे आले, सगळं सामान दाभोळकरांकडे. त्यांच्याकडे पाहुणे आले, सगळं. अरे काय मजा आहे. So हा हक्काने आपण बाकडा. कामं जागा करायचो हक्काने, एक्झॅक्टली. एकमेकांना सांभाळत. इमॅजिन कर ना, हा माझा बाकडा. इथे मी झोपायचो. म्हणजे मी एवढा होतो काही वर्षांपूर्वी. या बाकावर मी झोपायचो. हे बाग किंवा तिकडचं पुढचं बाग, राण्यांचं बाग, हा. ते पुढे आहेत. वा. तुला अजून एक गंमत सांगतो. आता ऑफकोर्स बेडरूम आहेत प्रशस्त आणि सगळं, तर मी आजही असा झोपतो मुटकळ काय या म्हणतात. सवयीमुळे ना तर मला कोणी Adjust बायको करायची. म्हणाली, तू पडत कसं नाहीस खाली. म्हटलं कसं पडू. सवय अरे केली ना. बोललो मी याच्यावरती असायचो ग. माहित नाही, मे बी हे असेल ना इतक्या वर्षांचं. सवय लागलेली तुझ्या हो. शरीराला पण हो. किती ऍडजस्ट करणं. या चाळीने ना आपल्याला ऍडजस्ट करायला शिकवलं. Exactly. कुठेही गेलात तरी तुम्ही एकतर जमिनीवर राहा, ऍडजस्ट करा, खरं बोललीस, खरं बोललीस. आणि संयम ही गोष्ट खूप शिकवली. आणि मिळून मिसळून राहायला. खरं म्हणजे सांगतो लालबाग मधला दादर मधला माणूस जर गेला बाहेर कुठे तर तो पटकन समोरच्याला आपलंसं करतो त्याच्या बोलण्यामुळे. कारण इथे सवयच लागली आहे ना. आता त्या काकीच आल्यावर ना पटकन बघ ना, तुझी विचारायला आमची चहा ओळख. पाणी त्यांनी- काही ओळख नाही. चहा पाणी आणि बेसनचे लाडू. बेसनाचे लाडू आणून दिले आणि हा ग्लास ठेवलेला आहे.
आणि तुम्हाला गंमत सांगतो, आता सध्या थोडं कॉन्शियस झालो होतो, अरे ते हे काढ, क्रॉकरीज बाहेर काढ, जरा गेस्ट आल्यात किंवा काही नाही. तिने मोकळ्या मनाने बेसन लाडू आणि त्यात चाय टाकते, वाईट चाय टाकते, ते असं केलं मला, ते असं केलं. म्हणजे काय चहा घेऊ का म्हणून बशीमधनं चहा किंवा बशीत पेल्यात ना पेल्यामधनं. चहा. मला वाटतं बराचसा आपला प्रेक्षक रिलेट करेल आहे ना. ऑफकोर्स हे सगळं आपण आज विसरतोय किंवा आपल्यापासून सुटलंय, हो. आणि ह्याचा आता फोमो होतोय लोकांना की आम्ही मिस करतोय मिस सगळं. करतोय. इथे उभारून मी जे जे पाहिलं आयुष्यात, खालचे डान्स, खेळ, येस ही बाल्कनी ही बाल्कनी, ही आमची बाल्कनी. पण इकडे- पिक्चर बघताना आपल्याला बाल्कनी आवडते किंवा हे हो. किंवा उंचावरून आपल्याला हो. बघायला ते हे असतं ना ह्याच्यामध्ये. हो हो. पण तुमच्याकडे मारामारी पडद्यावर. असायची का? खाली स्टॉल मध्ये बसताना पण पहिल्या रांगेत बसून बघायचंय हे बघायचं, नाही, नाही. मारामारी व्हायची मित्रांमध्ये मारामारी नाही किंवा व्हायची. भांडणं, अरे मला बसू दे मला बसू दे. छोट्या मुलांची असायची, छोट्या है ना? मुलांची. आम्ही लहान असताना असायची. पहिल्या रांगेत नाही, पण बसण्यासाठी. इकडे गर्दी असायची. म्हणजे इथे कसं आम्हाला प्रिव्हिलेज ना, हा. इथे पडद्यावरती तुमचं पिक्चर घर आहे बघायचं. आणि तुम्हाला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी ते ऐनक बैनक निघालं, पैसे निघाले हा. की रात्री पडद्यावरती पिक्चर असायचं. ए रंगपंचमीचं ते आता तू बोललास ते गाणं बोलला. आ, ऐनक बैना ऐनक घेतल्याशिवाय बैना जाईना. घेतल्याशिवाय जाईना, टोपीला चाबी लगता है, हमको पैसा मिलता है. हे प्रत्येक चाळीत ना, म्हणजे चाळीत. मी मामाकडे राहिली त्यामुळे मला चाळींमधलं हे माहितीये की यायचे चोर दारावर चोर ना. टांबाटी, उंदराने लिहिलेली लंगोटी, उंदराची आता आठवत नाही मला. नाही, दुसरं काय झालं ना, मी ह्या चाळीमधला तो मुलगा तसा एक गुणी अभ्यासू मुलांपैकी एक. माझे वडील शिक्षक असल्यामुळे हा. मी तसा फार कोर मध्ये नसायचो, हा, हा. म्हणजे लफड्यांमध्ये किंवा असा नाही. थोडा मागे असायचो. पण मी प्रयत्न करायचो खूप झोन हे करण्याचा. हम्म. पण नंतर काय झालं, 10वी नंतर माझं इतर अभिनयाचं आणि काय काय सुरू झालं. असल्यामुळे त्यामुळे तू बाहेर असायचं मी असं. म्हणजे खेळायला फार 10वी पर्यंत, नसायचं. 10वीत मी खेळायला फार नसायचो. हा, पण ते रंगपंचमीचं हे जे म्हणतेस ना, ऐनक बैनक वगैरे, हा, तर नेमकं काय असायचं, खूप जण बघ कमेंट करतील, हा. नेक्स्ट डे सगळ्यांचे 10वीचे मॅथ्स 2 असायचे पेपर, ओ. भूमिती किंवा मॅथ्स 2 कंपल्सरी. तुला मी लिहून देतो बघ. त्यामुळे ज्यांचे 10वीचं वर्ष असायचं ना, ते सगळे घरातले मारून मुटकून हे करायचे. आणि रंगपंचमीला तुला खोटं वाटेल, रंगपंचमीला संध्याकाळी दुपारी रंगपंचमी झाली की सगळे ते ओळीने बसायचे. हा, हा आरसा हा बघ, हा. हा पायाकडे घ्यायचा हा. आणि सगळा सिल्वर रंग रॉकेल घ्यायचा आणि सगळे अख्खी ओळीने सगळे घासतायत आणि मागणं आया धपाटे मारताय, तुला बोललेले जाऊ नको म्हणून धपाटा खात रॉकेलने घासायचं सगळं. बापरे. हे मला सगळे आता दिसतात सगळे असे ओळीने वा. बसलेत. आता कुठेच सगळे फ्रेंड्स इथले आहेत, सगळे इथे आहेत. की गेले सोडून इथून? काही जण बाहेर गेलीत राहायला. आता इथला आमचा मालवणकर आहे, तो आता भांडुपला असतो, हे दाभोळकर राहतात, तो पलीकडे असतो. हे सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आमचा ग्रुप आहे, लालबागचा ग्रुप म्हणून, पहिला मधला म्हणून हा. आहेत बऱ्यापैकी आहेत. काही जणांनी लालबागमध्येच बाहेर घरं घेतली, घरं घेतले थोडी मोठी घर घेतली. फॅमिली आल्यावर थोडस गरजेनुसार. हा म्हणजे बघ ना, आता किती वर्ष झाली, म्हणजे पुनर्विकासासाठी सगळे थांबले आहेत. आणि तू जर गिरणगावात बघशील ना ग, तर गिरणगावकर हा त्या एका आशेवरती की केव्हा तरी बिल्डर येईल. म्हणजे असे फोन असतात, बिल्डर आला का रे, बिल्डर येईल का रे. म्हणजे आता हा विषय आपण छेडलाय म्हणून खूप जण माझ्या मताशी सहमत असतील की आता काही ठिकाणी इलिगल झोपड्या पाडल्या गेल्या. ओके, त्या इलिगल झोपड्या पाडल्यानंतर त्यांना लगेच घरं मिळाली, SRA स्कीम किंवा काय म्हणून. मरतोय हा मध्यम वर्ग. बरोबर. तू किती चाळी बघ ना, लालबाग, परळ, गिरणगाव, तुमची लोर परळची, ह्या किती चाळी त्यांची आता नातवंड आली. केव्हा तरी आपण टॉवरमध्ये जाऊ, ह्या का आशेवर आहेत. किती कुटुंब राहतात, त्या आशेवर अनेक पिढ्या गेल्या, अनेक पिढ्या गेल्या. पुढच्या पिढ्या आता आहेत. बघ ना, आता आमच्या चाळीचं पण असं, मला का लालबाग मधनं बाहेर पडायला मला का आवडलंस, मला नाही. बरोबर. का जाईन मी बाहेर. किती सगळं छान आहे, सोय सुविधा जवळपास. पण पर्याय नाही म्हणून जावं लागलं पाठवलं तरी तो घेऊन येईल. खरं सांगतो, म्हणजे पर्याय नाही म्हणून जावं लागलं. म्हणजे किती जण आजही त्या एका आशावर आहेत की काहीतरी होईल, माहित नाही होईल. होईल. सोन्यासारखी बघ ना, अख्ख्या एरियात सोन्यासारखे म्हणजे. आणि समोर लालबागचा राजा आहे, समोर लालबागचा राजा, अगं लालबागचा राजा, इकडे चिंतामणी, चिंचपोकळीचा, इकडे तेजूकाया, गणेश गल्ली, या सगळ्या लाल दिव्यांच्या मध्ये हे सगळं हे आहे. आता इथे अनेक हळूहळू वास यायला लागलेत, कारण मला ठसका लागलेला आहे. आज बघ, कोंड्यांचे वास येत आहेत. हे बघ, तिने काय ग, चहा, चाय घे, चाय. तुला माहिती आहे का, मी आहे ना, आता हे दाभोळकरांचं घर आहे. मागे एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो, अविनाश सारखा आम्ही गप्पा मारत होतो. तर मी आहे ना, मी यांच्याकडे असं लपून खायचो, जेवायचो.
हिच्याची पावट्याची भाजी खायला यायचो. हा आता हे टाईल हल्ली लावले तर हे पूर्वी लाकडी गज होते. हा तर माझे वडील तिकडनं असे बघायचे आणि ना आम्ही इकडून जेवून आलेलो असायचो, इथून जेवून यांच्याकडे जेवायला यायचो. मस्त आहे. हा बस आतमध्ये अगं राहू दे बाहेर तिला करतो. पाहिजे. हा तिला पण दे, दे, दे. नाही चालेल द्या. अगं ये ना आतमध्ये. नाही, आम्ही बाहेर नाही, आम्ही लगेच निघू आता. निघू आता. हे पडशी. चाळीच्या मैदानातलं फुटबॉल आणि हातामध्ये पेले. वा मस्त गरम गरम चहा, फोडण्यांचे वास, भाज्यांचे सुंदर सुंदर वास. लाडू हवाय तुला? अर्धा घे, घेते थांब. घेते अर्धा घेते. मला वाटतं फिशच्या दिवशी तर एक हे असेल ना. यार, तुला काय सांगू कॅमेरामध्ये हा वास येणार नाही, पण कॅमेरा आम्ही घेतोय. ज्याने कॅमेरा धरलाय ना तो मागे आवडे गिळतोय. वा कधी टॉयलेट्स बाहेर असायचे, चहा टॉयलेट चिंपाट चिंपाट. मग लाईन असायची. बाहेरून आरडाओरडा असायचा, अरे ये बाहेर. तुला गंमत माहिती का, माझी एक मैत्रीण होती कॉलेजला असताना, मैत्रिणी घरी यायच्या ना, तर नेमकं तिकडे असायचो मी रांगेत. एवढं अनवय म्हणतं त्याला, पुढे मला सवयीचं झालं. ती मला एकदा म्हणाली, कमॉन यार, तुम्ही त्या टॉयलेटच्या रांगेमध्ये गप्पा कशा मारू शकता? म्हटलं मग करू काय? अरे पण कसं वाटतं ते? अरे पण म्हटलं तोपर्यंत करू काय? अरे नाही पण एक काहीतरी कळ आलेली असते. अरे ती कळ ठीक आहे ना, पण आता वेटिंग आहे तर करायचं काय? तिकडे भन्नाट किस्से व्हायचे, तिकडे गप्पा. अरे धमाल आहे. म्हणजे ते सकाळी सगळ्या ऑफिसवाल्यांची गर्दी, एक अशी रांग लागायची. पण एक आहे, आमच्या चाळीमध्ये ना स्वच्छता खूपच आधीपासून पाळली गेली. म्हणजे सगळा सुशिक्षित चाळ आहे आमची, सगळी चांगली शिकलेली मुलं आहेत. सो ते डिसिप्लिन होतं. पण हे होतंच, जरी आपण चाळीत राहत असलो तरी इथली सगळी जण शिकलेली आहेत. मी का सांगितलं माहिती आहे का, खूप जणांसाठी लोकांचा गैरसमज आहे, इथे राहणारे Exactly. शिकलेले नसतात असं काही मध्ये नाही. मी 10 वर्ष बुरुळेमध्ये होतो. टॉवरमध्ये आमचं मोठं घर होतं. अगेन चाळीच्या ग्रुपेनेच. तिकडं म्हणलं, तिकडचे जे काही अमराठी काही मित्र होते ना, त्यांनी सिनेमात चाळ पाहिली ना, तर त्या ग्रुपवरती मेसेज यायचे की डोंट थ्रो सम पॉकेट्स लाईक चॉल्स, चाळवाल्यांसारखी असं हे करू नका. तर मी त्याला एकदा मेसेज केला, वाय आर यू गिव्हिंग दिस रेफरन्स? आय मीन चाळ हा रेफरन्स का असा लावा आहे? तू रॅन्डम सांग ना की कचरा फेकू नका. हो बरोबर. म्हटलं मी चाळीतनं आलो आहे आणि आम्ही असे नसतो. म्हणजे कुठला रेफरन्स आहे ना, हे चॉलवाले असे क्यू चॉलवाले. हे खूप चुकीचं उगाचच मराठी लोकांनी हे केलेलं आहे. आणि केवढी मोठी नाव आहेत चाळीतनं मोठी आलेली, केवढी मोठी नाव आहेत. खूप मोठी नाव आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि असंख्य नाव आहेत. आपले ऑलमोस्ट बऱ्याचपैकी मराठी कलाकार जे मोठे स्टार्स आहेत सगळे चाळीतनं घडलेले आहेत. हा गिरण गावाने खूप दिला. आता हा जो पाऊस पडतोय ना, यू वोंट बिलीव्ह यार, मी हा एवढा मिस करतो हा ना. आवाज कुठे येतो रे आपल्याला घरात ब्लॉक मध्ये? हा रात्रीचा हा पडणारा पाऊस आणि या बाकावर बसून पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, अशा कविता मोठ्याने म्हणायच्या या बाकावर बसून. वा. मग आता मला असं शहारलं की इथे बसून याच पावसात बसून असं आठवणी जागवल्या आहेत. वा वा. लपून लपून फोन इकडेच केले आहेत. आई झोपली आहे, आपण उद्या सकाळी असं इकडेच झाले आहेत सगळे. आमच्याकडे लँडलाईन फोन होता, हा. त्याच्याशी वायर इकडनं ओढून घ्यायचो आणि इथपर्यंत असे असायची. आणि पूर्वी माहितीये ना, चाळीमध्ये खूप कमी लोकांकडे टीव्ही असेल, कमी हो. लोकांकडे फ्रीज असेल, माझ्याकडे एकाच नव्हतं. घरात गर्दी असायची. माहितीये 7 वाजले की झालं सुरू. अगं माझ्या घरात फ्रीज नव्हता कधीच. माझ्या घरात फ्रीज कधीच नव्हता, कारण जागाच नव्हती. घेऊ शकत होतो मी. आत्ता घेतला फ्रीज. सो अमुक बघायला, म्हणजे आहट बघायला त्यांच्याकडे जायचं, अमुक बघायला तिकडे जायचं. माझ्या घरात केबल पण नव्हती आणि केअर ऑफ असायचं माहिती ना. हो हो, लोक यायचे. हा. तुमचा फोन आलाय असं एक आवाज येतो आवाज इकडे यायचा, जोरात आवाज घरातनच. मजा असायची रे ती एक. त्याच्यामध्ये संवाद असायचा. मोबाईलने आपण सगळे आयसोलेट झालो. बरोबर. एक कनेक्शन असायचं. मला ह्यांचा नातेवाईक माहिती असायचा कोण आहे तो. माणसं माहिती असायची सगळ्यांच्या माणसं घरात. कळायची. म्हणजे तुला खोटं वाटेल, आज जरी आम्ही समजा नाही आलो तर माझे मामा वगैरे जे आहेत ना, किंवा जरी एरियामध्ये आलं तर इकडे येतात. हो. हा, माझं घर बंद असेल ना शेजारच्याला तर माझ्या भेट. मामांना ह्या प्रॉपर ट्रीट करतात तसंच. आणि माझ्या मामाच्या मुलाची मुलगी, तिचं काय नाव आहे, ती कोणाच्या यांना घरात, माहिती. हे सगळं यांना माहिती आहे. हे खरं मला आहे. यांचे पाहुणे माहिती आहेत, मला त्यांचे पाहुणे माहिती आहेत.
कारण हा गोतावळा होता सगळा ग. आताच्या ब्लॉक संस्कृतीतील लोकांना बाजूच्या घरात कोण राहते माहित खरंच नसतं. माहित नाही. मला माहित नाही म्हणजे काय, आय डोंट नो. हे खरंच कम्युनिकेशनचं सुटलंय. आणि आज मी पण खूप दिवसांनी आली आहे, म्हणजे मामाची चाळ रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या चाळीत जाणं झालं नाही आणि चाळच सुटली बघ. भांडूपला अशा चाळी आहेत आणखी. भांडूप तर सगळं कोकणच आहे ना ग. कोकण भांडूप सगळं कोकणच कारण आहे. आमचं जुनं घर आहे तिकडे हो ना. पप्पांचं. सुंदर. मला खूप जण म्हणाले की खूप बरं वाटतं तू यातनं मोठा झालास वगैरे असं. तर मला असं वाटतं की मी तर एक प्रतीक आहे, म्हणजे मी तुम्हाला दिसतोय म्हणून. मी अशी असंख्य माणसं बघितलेत की जी याच्यातनं मोठी झालीत आणि बाहेर गेलीत, काय काय करत आहेत, आणि ते माझे आदर्श आहेत. सो मला असं वाटतं की पुढची मुलं पण जी आहेत ना, त्यांच्याकडे एक विजन आहे. बरोबर. आणि ती होणार सगळी. त्यांना प्रॉपर गाईड केलं ना, आणि त्यांच्या पुढे आपण असे आदर्श ठेवले. बरोबर. आणि आहेत ग बरेच आहेत, म्हणजे आशिष पात्रे लेखक हो, लालबागचंच आहे. बऱ्यापैकी आहेत. कमलेश सावंत लालबागचं आहे. लालबागचं. कमलेश दादा. अभिजित चव्हाण लालबागचं आहे यार. लालबागचं आहे. अंशू विचारे काही वर्ष काळजू गेला होता. आदेश बांदेकर लालबागचे, लालबाग काळजुगीचे शाळेतले आमचे. सुभाष नकाशे. काळा चौकीचे. बरोबर. लालबागकर खूप जण आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये. भाई जरा चाय पितो. वा, आता जरा चहा पिऊया. आता गणपती आहेत, माहोल आहे. पूर्ण माहोलच तो आहे बघ. म्हणजे वा. इतरांच्याकडे गणपती हा गणपतीच्या आदल्या दिवशी वगैरे येतो. लालबागमध्ये गणपती 2 महिने आधी 2 येतो. महिने आधी. तर पावसापासून सगळे कारखाने सुरू होतात. आणि असं बालपण सगळे गणपती रस्ताना म्हणजे काय म्हणतात तयार होताना बघण्यात गेले. म्हणजे बऱ्याचशा मित्रांच्याकडे कारखाने आहेत. तुम्ही लोक. लकी आता बघ ना, इकडे आता तुला छोटा कारखाना दाखवतो. आमचा मित्र आहे अतुल सागर पांचाळ. 2 भाऊ आहेत. त्यांचा पण एक बघूया चल छोटासा. त्यांना फोन केला होता, बघूया. चलो. या सगळ्या मूर्त्यांच्या शाळा आहेत आणि बरेचसे कार्यशाळा. चित्रशाळा. आता हे जे आहे हे अतुल सागर आर्ट म्हणून आहे. तो सागर पांचाळ म्हणून माझाच बालपणीचा मित्र आहे. त्याचे वडील अनेक तेही मूर्तिकार आहेत. वा. तो 2 महिने आधीच आपण इथे आहोत. म्हणजे आता गणपती यायला तसे वेळ आहे ना, म्हणजे पूर्ण ऑगस्ट महिना, सप्टेंबर 14 वेळ आहे. आणि हे मला वाटतं खूप आधीपासूनच गणेशोत्सव लालबागमध्ये, लालबागच्या मातीमध्ये असा येतो. आणि ते सगळे माझे मित्र जे आहेत, माझ्या बॅचचे, माझ्या पुढच्या बॅचचे, दिवस रात्र अतोनात मेहनत करतात. आणि खरं तर ही भक्ती आहे. म्हणजे ते मेहनत खूप शब्द चुकीचं आहे. ह्या सगळे असे गुंग असतात, ते असे तल्लीन असतात, त्यांची तंद्री असते. आणि सगळी शिकलेली मुलं आहेत. असं नाही की अगेन ते नरेटिव्ह आहे लालबागमधली. आता हे ज्यांचं आहे अतुल सागर आर्ट, अतुल पांचाळ जो आहे तो खूप चांगला इंजिनियर आहे, मोठा. एका मोठ्या परदेशी कंपनीत मोठ्या पदावर आहे. सागर पांचाळ पण माझ्याबरोबर शिकलेला मुलगा आहे. तोही वेल एज्युकेटेड आहे. त्याची ऑफिस सांभाळून वडिलांची जी कला आहे ती पुढे नेतो, वारसा चालवतात. मला हेच विचारायचंय, तू अर्थात गणपती बाप्पा सोबत प्रत्येकाचं जवळचं नातं असतंच. म्हणजे एक काय म्हणतात, हक्काचा देव म्हटला जातो त्याला, आपण अरे तुरेच म्हणतो. सो बिईंग लालबागकर, तुझं नातं या गणपतीशी कसं आहे? आणि तो माहोल किंवा ते अनुभव, मग ते कुठल्याही बाबतीत. आय एम अ प्रिव्हिलेज किड. मी प्रिव्हिलेज मला अशासाठी म्हणतो, गणपतीबद्दल मला डबल ट्रीट अशी मिळते. लालबागचा आहेच मी, पण मी कोकणातलं पण आहे. मी पक्का मालवणी आहे. सो गणपतीमध्ये एक तर पूर्वी 11 दिवस कोकणामध्ये असायचो मी गावी. सो आता गणपती 5 दिवस झालाय गावचा, सगळ्यांना शक्य होत नाही. सो 5 दिवस कोकणात आणि उरलेले 6 दिवस इथे लालबागचे गणपती. सो इमॅजिन कर ना, तो अख्खा जो गणपती. आणि माझा जन्मतारीख 7 सप्टेंबर आहे गणपतीची. तर मी माझे जवळपास एक अर्धे बड्डे गणपती समोर सुख करता दुकारता पडून केक कापलेले आहेत कोकणात. गणपतीला माझ्याकडे भजनं आहेत आणि उसळ वगैरे टिपिकल नाही का, कटवडा उसळ जी आपल्या पिठीभातला मिळते. आता पिठीभातला जायचंय आपण, तिथे ते सगळं ठेवलंय तिकडे मी. तर मला डबल ट्रीट आहे का. म्हणजे तुला खोटं वाटेल, गणपतीच्या आधी या कारखान्यांमध्ये
मी कधी कुठलं काम नाही केलेलं नाही, उगाच सांगू कशाला. हा. पण ह्यांच्यावर मूर्त्या बघायच्या, काय चाललंय, कोण डोळे काढतंय, काय करतंय, मजा करायची. गणपती आले की मग गावी पडायचं हा. आणि रिमेनिंगचे बाकीचे दिवस आहेत ते मुंबईतले गणपती करायचे. और क्या चाहिए यार, समृद्ध होऊन आणि तो सगळं घेऊन जातो, दुःख सगळी जी आहेत आणि फ्रेश करतो असं. सो लालबागकर आणि मालवणी माणूस असं डबल त्यांनी दिलेलं आहे प्रिव्हिलेज. मला सांग, लालबाग एक आपण शहर घेतोय म्हणून, पण इथलं गणपतीचं जे ते आपण आपण चालत म्हणतो, चालत बोलू. सोहळा जो मागे आहे किंवा एकंदरीतच त्या सोहळ्याचं स्वरूप हां हां. बदललेलं कसं आहे? तू त्या बदलाचं स्वागत कसं करतोस किंवा काय त्या बदलाविषयी तुला काय वाटतं? सोहळ्याचं बदललेलं स्वरूप म्हणजे सोहळ्याचं खरं तर काय म्हणूया, हे वाढलेलं सगळं स्वरूप. आता याच्याशी बरेचसे लालबागमधले माझे मित्र सहमत असतील. म्हणजे मला आठवतंय, माझी शाळा काळाजोगी शिवाजी विद्यालय, आपण तिकडे जाऊच आता. हो. दप्तर घेऊन त्या लालबागच्या मधल्या मंडपातनं जायचं, थेट राजाकडे जायचं, दप्तर काढायचं, सॉक्स शूज काढायचे, त्या मंडपात पायाकडे बसायचं, थोडी सेवा करायची. हे काय बोलतोयस तू? आई हे शपथ. इतपत जमायचं सगळं? हार घ्यायचा, पिशवीत टाकायचा, पेढ्यांचा बॉक्स घ्यायचा, तेव्हा पण पेढे वगैरे खूप असायचे, आणि शाळेत जाऊन शाळेच्या फळ्याला लावायचा तो मोठा हार. वा. हे अनेक वर्ष मी केल्याचं मला आठवते. मी केलं लालबागमधल्या बऱ्याचशा जणांनी. म्हणजे अर्थात तो तेव्हा पण फेमस होताच, म्हणजे त्याचं आशीर्वाद सगळ्यांना होताच, पण ते इतकं इझी होतं. आता झालंय असं की टीव्हीवरच पाहतो, टीव्हीवर पाहतो. म्हणजे माझ्या ऑफकोर्स सगळे माझे मित्र आहेत, परिचयाचे आहेत, मी स्वतः फार जात नाही, कारण तो राजा मला केव्हा तरी दर्शन देतोच. आणि आता होतंय का ना गं, लालबागच्या गणपतीमध्ये ना लालबागमधल्यांनाच फार बघता येत नाहीये. म्हणजे हे फार कमी ठिकाणी, किती नियमात राहतात ना त्या दिवसात, त्या काळात. म्हणजे तू लालबाग मार्केटमध्ये जाऊ नका, इथं जाऊ नका. मार्केटमध्ये राहणारी जी माणसं आहेत ना, ते सहमत असतील, त्यांना बाहेर पडता येत नाही. खरंच. म्हणजे मी त्याचं मी उदात्तीकरण करत नाही. ओळखपत्र दिलं जातं, ओळखपत्र दिलं जातं. त्याशिवाय स्वतःच्याच एरियात जायला परमिशन. म्हणजे त्या मी मारामारीचं, त्या ओढाताणीचं समर्थन करत नाही. बरोबर. आपण त्यात नको जाऊयात, तो एक वेगळा विषय चर्चेचा. बरोबर. पण मी इन जनरलच तुला सांगतो ना, की तो असा बाप्पा छान प्रसन्नपणे बघावा आणि मग बाहेर जावं, हा काळ पाहिलाय मी. आणि आता नाही. आता मी असं करेपर्यंत अरे चला. आता बरं गंमत अशी की त्यांना पण जवळपास 3.5-4 लाख माणसांना बाहेर काढायचं असतं. सो वाईज वर असं आहे आपण दोष नाही म्हणू म्हणजे शकत, कारण ते मेंटेन ठेवायचं माहित नाही मला. म्हणजे आता अगेन तेच आहे की काही जण मंडळी अरे पण ते मारामारी, तर ते त्यात मी पडत नाही. बरोबर. ते चुकीचंच असेल असं आहेच. पण आता तो स्वरूप एवढं मोठं झालंय ना. बरोबर. सो मला मी डोळे बंद करून नमस्कार करतो राजाला, बाबा तू तुझी काळजी घे बाबा, कारण एवढी माणसं तुझ्याकडे येत आहेत. आणि ते राजा आहे, चिंतामणी आहे, गणेश गल्ली आहे, तेजुका आहे. मला आठवतं लहान असताना वडिलांचा हात धरून चिंतामणी करायचा, राजा करायचा. एक जास्त मोठ्या रांगा तेव्हा नसायच्या एवढ्या, पण ती पण रांग लावायला मजा वाटायची जी काय असायची ती त्यावेळेला, कारण तेव्हा ते तेवढा मोकळेपणा होता रे तिथे. हो. आणि आता काय झालंय, काही ठिकाणी आता ते एक फोमोमुळे किंवा असं एक ह्याच्यामुळे ते आलंय, म्हणजे इंस्टा पे रील देखा और मैं आई और सगळं. मला तू आज लालबाग मधला जो इथला रहिवासी आहे ना, तो मंडपात फार जात नाही, कारण त्याला जायला मिळत नाही. पण शेवटच्या दिवशीचा गणपती प्रत्येकाच्या घराकडनं राहतो ना, तू त्याला फक्त असा फक्त असतो की बाबा काळजी घे. मी लहान असताना राजा बघत आलेलो. माझी मुलगी 4 वर्षांची आहे. खंत ही आहे की आजही मला माझ्या मुलीला मंडपात नेऊन राजा दाखवता येत नाहीये. कसं दाखवू? नाही बघितलंय राजा. माझ्या घरी मोठा बघायला गेलं तर ती लालबागकरच आहे की नाही बघितलं, नाही बघितलं. चिंतामणी पण तिला मी नाही दाखवलं, कारण कसं करू मी ओळखीचं आहेत, पण ती गर्दी कशी ओळखवली मॅनेज लहान मुलांना नेणं आपल्याला कठीण होऊन जातं. त्यामुळे असं आहे. पण ह्या सगळ्या मूर्त्या आणि पण हे खूप सुंदर. म्हणजे मला म्हणून गणपतीच्या दिवसात मी हार्डकोर रिपोर्टिंग करताना मला ह्या अशा गोष्टी कव्हर करायला बऱ्याचदा आलीस, म्हणजे बऱ्याचदा फार आवडायचं. मी कुठे कुठे गल्ल्या बोळातनं शोधून काढायची आणि करायची या स्टोरीज. कारण काय असतं ना, एक वेगळा आनंद मिळतो आणि तो दिवस आपला चांगला जातो. आपण काहीतरी कलरफुल वातावरणात आज राहिलो. म्हणजे तुला गंमत सांगतो, मी त्याला एक रील पण केलं होतं, ते व्हायरल झालं होतं. मी मध्ये एका ठिकाणी राहिला होतो ना, म्हणजे बोरिवलीमध्येच. आता ना तिकडे 2-3 मंडळवाले असे असतात ना, कोण कोण असे, तर ते मला भेटले आणि अरे सर तुम्ही, म्हटलं हां, म्हणलं आमच्या गणपती मंडळाला आहे ना सर, तुम्ही आमच्याकडचं मंडळ बघाल ना, मी एवढं भव्य दिव्य आहे ना, मी तुम्ही असं कुठे बघितलंच नसेल. म्हटलं नाही अरे नाही तुम्ही असा उत्सव बघितलाच नसेल सर. नाही अरे हे गर्दी बघाल ना सर, पण आम्ही तुम्हाला आमच्याकडे मी लालबाग. म्हटलं तुम्ही कुठे आहे? म्हटलं मी बोलले नाही अरे, म्हटलं मी मूळ लालबागचं आहे. अरे तो गप्पाच बसला असेल. अच्छा नाही म्हणजे तेवढं नाही. मी बोललो ऐक ना, मी बोललो भावा ऐक ना,
मी असं म्हटलं का तुझा गणपती माझा गणपती 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 आहे एकच. ते आपण मंडळ तुमची माझी वेगळी केली. मी दर्शन घ्यायला येतो पण असं भव्य दिव्य काय नसतो. भव्य दिव्य तोच असतो बाप्पा जो बसलाय तो. तोच. त्याला सगळे सारखे. येस येस येस. पण मजा आहे बघा ना. हे सगळे आता तुम्ही किती महिने असतात इकडे तरी? 4 महिने पकड. 4 महिने आहे का पुढे? पण आपला घरचा गणपती असतो हा काय? आपल्या मागे महिन्यात सागरच्या घरी बसतो ना तो मागीमध्ये असतो कारण हळू 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 मागे बघ मागे. वा हा हा वा 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 वा. हे माहित नव्हतं मला. म्हणजे हे आता हल्लीचं अपडेट आहे. सुंदर. लालबागच्या राजाची ही छोटी प्रतिकृती आहे. या राजा आधीच बघितला आपण. वा. सो यांच्या घरी गणपती असतो मागी गणपती. तो तेव्हा याची प्रतिष्ठापना होते. सो त्यांचा घरचा गणपती हा आहे. सुंदर. ओ वा. आता तुला गंमत सांगू का? हे पूर्वी आहे ना आता हे याला जरा छान पडदे आणि मस्त छान स्वरूप आलंय कारण यांच्या पुढच्या पिढीने ते अपग्रेड केलंय. येस येस येस. पूर्वीचे कारखाने असे नाही वेगळे होते. हो हो. बांबूचे पत्र्याचे शेड्स पण असायचे. पत्र्याच्या- पत्र्याचे शेड्स. बघ ना. वा वा. सुंदर. किती छान ना. रिलॅक्स आणि मध्ये बसलाय बाप्पा. आता आपण म्हणतो आता ना- सध्या रिलॅक्स येतो. हा रिलॅक्स आहे अजून त्याला. हा आणि माझ्या चाळीतले आसपासचे बरेचसे ते सगळे आमच्या चाळीतले पोरं आहेत. हा. हे सगळे ना अगं डोळे काढणं यु नो असं वेगवेगळे हे करणं त्यात सगळे माहीर. कोणी दागिने करत आहे. वा. सो म्हटलं ना 4 महिने कला लालबागकर असं जपली गेलीये. आहे म्हणजे या मातीत आहे. मला माहित नाही मातीत या आहे मातीचं कला काय आणि ती आहे. जपणं महत्वाचं आहे असण्यापेक्षा. हो. बरेच आहेत पुढे आय गेस मंदारचा पण बाजूला आहे ना. बाजूला एका मित्राचा कारखाना इथे आहे. लागून आहेत ना सगळे सगळे. आणि सगळे एकाच चाळीतले आहेत. सगळे नेबर आहेत. असं प्रत्येकाचं असं वेगवेगळं हे आहे. हा चिंतामणी. चिंतामणी प्रतिकृती. म्हणजे विचार कर लालबाग मधले हे सगळे मोठे गणपती हम्म. बरोबर. आणि त्याशिवाय लालबागमध्ये राहणाऱ्या माणसांचे घरातले गणपती आणि त्या 11 दिवसामध्ये हे सगळं व्यवस्थापन करायचं आहे. आणि गर्दी आणि मग हे सगळं मॅनेज manage करणं. करणं. घरातल्या आरत्या त्या आरत्या मग ते रात्रपाळ्या मजा असायची ना जागरण. गणपतीत. ह्यांची आरती झाली की हा. त्यांची आरती. त्यांची ही झाली की कोकणात त्यांची मजा आरती. येते. कोकणामध्ये आणि इथे मुंबईत हा, पण मुंबईत पण जे मुंबईत तुम्ही पण सार्वजनिक मंडळांशी मंडळांशी जोडलेले हो. असतात त्यांचं तेच असतं ना. हो सगळ्यांच्या नाईट ड्युटीज असतात. हा, हा. आणि मी प्रामाणिकपणे ते कधी मी फार पूर्वी आहे ना फार पूर्वी म्हणजे टिल FYJC SYJC हम्म. मी लालबागच्या राजाच्या मंडळाचा स्वयंसेवक असायचो. ओ 11 दिवस पूर्वी. मला आजही आठवतंय आयडेंटिटी आजही कार्ड. आठवतंय की मी डिवाइड केलेले असायचे. 6 वाजता रसिका जोशीला राजा दाखवलाय. मुक्ता बोरेला दाखवलाय. तर म्हणलं घरी यायचंय माझ्या. हा. हा रुटीन असायचा. सोमवारी कोणा रसिका मग चाळीच्या बाहेर चपला काढायच्या मग ती यायची. मग उमेश प्रिया. आत्ता आपण गणपती खरंच मला ना मी नॉस्टॅल्जिक झाले पूर्ण. त्यामुळे आत्ता मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय. पिटी भात तर आपला एक शेवटचा हो, तो टप्पा करू, असणार आहे जो मेन आहे तुझ्या आयुष्यात आता घडतंय ते. पण मला इथले तू अशा काही गोष्टी दाखव. तू शाळा दाखवणार आहेस तुझी चल काळाचोकी जाऊया शिवाजी आणि विद्यालय. खाण्याचे काही स्टॉल्स Yes, दाखव yes, yes. तू हमखास माझी खायला शाळा जायचंस. शिवाजी विद्यालय या शाळेतनं खूप थोर हे घडले. आदेश बांदेकर सुभाष नकाशे आणि समीर खांडेकर. मी तर आहेत. नम्रता आवटे हो नमा शाळेतली आहे माझ्या. हो नमाचा भाऊ आणि मी वर्गमित्र. मी नमाला असं पाहिलं 2 महिन्यावालं. हो. अंशुमन विचारे. अंशू पण इथला आहे. काळाचुकीला होता काही वर्ष हो, अंशू. हो, हो. कमलेश सावंत लेखक आशिष पात्रे चंद्रकांत कणसे दिग्दर्शक वा, दगडी वा, चाळचा वा, वा. असे अनेक थोर दिग्गज इथे घडलेले आहेत. सगळे लाल दिवे. चलो, शाळेत जाऊया. शाळेत. हा? ही गल्ली पण फेमस आहे ना. ही गल्ली ही गल्ली हा अगं कोणती गल्ली आहे ही ही? गणेश गल्ली आहे. गणेश गल्ली फेमस म्हणजे तुला हे आता मोकळं दिसतंय. हा. गणपती असताना इकडे हे दिव्य असणार आहे. पण अजून तयारी का नाही सुरू झाली आहे. आहे आज सुरू आहे. आत आहे माझ्यामध्ये आता असं पाद्यपूजन झालंय वाटतं. हो. अच्छा. पाठपूजन झालंय वाटतं. हम्म. पण ही गल्ली आता अशी वाटते तुला ही भव्य दिव्य असणार आहे. कळलं का? बघा ना ही अख्खी गणेश गल्ली आहे.
गल्लीचं नाव गणेश गल्ली आहे, विचार कर ना. वा. आणि जो कोर लालबागकर आहे त्याला ही गल्ली माहिती आहे, त्याला गुरुकृपा माहिती आहे. हा, गुरुकृपा साड्यांसाठी फेमस आहे, हे आम्ही बऱ्याचदा बघतो. लालबाग मधल्या ज्या सुना आहेत, सुना म्हणण्यापेक्षा ज्या मुली आहेत, ज्या लग्न ज्यांचं होतं किंवा काय, त्यांना गुरुकृपा काय नवीन नाही, म्हणजे हे रतीब आहे. लिटरली. आणि यांच्याच बाजूला इकडे ते ह्याचं पण आहे, म्हणजे आध्यात्मिक पुस्तकं आणि हो सगळं. हो हो तर आम्हाला शाळेमध्ये देवाचं ते सामान हे सगळं, लागायचं ना, साहित्य. मनाचे श्लोक किंवा काय, हा. ते इकडे सगळं साहित्य घेतलं जायचं. वा, गणेश गल्लीचा मोठा इतिहास आहे. गणेश इतिहास गल्ली, आहे. गणेश गल्ली इथे समोर तेजू गल्लीला आहे. इतिहास आहे. हा, प्रत्येक गल्लीला. तू गणपतीमध्ये तुम्ही गल्ली बघाल ना, ही पूर्ण वेगळी असते. जाऊ दे जाऊ दे. काय आहे, कोणाला थांबू नको, लालबाग आहे भाई, असा आशीर्वाद मिळेल ना, या आपण पुढे जाऊयात. वा, बाजूला तेजूकाया दिसते, समोर पण तेजूकाया. तेजूकायाचा गणपती तेजुकाचा गणपती आता त्यांचं बिल्डिंगचं काम चाललंय, म्हणून मग पण त्यांनी गणपतीसाठी जागा ठेवली. अच्छा. हे उत्सवात खंड नाही. वा, आणि या दोन्ही मूर्ती अशा आहेत, उंच मूर्ती. उंच मूर्ती आहेत ह्या, खरंच. अरे गणेश गल्लीचा देखावा बघायला पण अशी मोठीच्या मोठी गर्दी असते. आणि हो, हो. सगळी अशी ना, तुला काय सांगू मी, विचारपूर्वक काम करणारी मंडळ आहे. मंडळी आहेत, बरोबर. म्हणजे असं छपरीगिरी नाही. काही नाही, बरोबर. त्या देखाव्यामध्ये पण एक विचार मांडलेला विचार असतो. असतो, बरोबर बरोबर. थॉटफुल मंडळ आहे सगळे. हे पूर्वीचं दत्त बोर्डिंग हाऊस, हो. आता मला वाटतं बंद आहे वाटतं आज, पण दत्त बोर्डिंग हे आमचं, तू पण खाल्लं असेल दत्त बोर्डिंगला. मी खाल्लं नाहीये, पण हा. ऐकून आहे, नाव ऐकून हा. आहे दत्ता बोर्डिंग. दत्त बोर्डिंग हाऊस हे लालबागकरांचं. मला वाटतं थोडासा कॅमेरा आपण थांबूया आणि पॅन करूया, कारण लालबाग मधलं दत्ता बोर्डिंगलाही तितकाच तेव्हा हे इतिहास आहे. इथे दत्त बोर्डिंग हाऊस आहे. लालबाग बऱ्यापैकी बदललं. आता हॅमोन आणि ब्रँड आले तिथे. हा, हॅमोन आणि brand. नाही मला आनंद आहे, पूर्वी मराठी माणसं सलील शिरोडकर. सनील शिरोडकरांचं आहे. आता बघ, हा ही समोरचे आता टॉवर सगळे होणार आहेत. हम्म. हे तेजू काय इथे मेन्शन आधी चाळी होत्या साडीच होते हे ना? हा. आता केवढं सगळ्या बदललंय, बलक्या साडी होत्या. खूप बदललंय. इथे ही पण मला वाटतं होती. कॅमेरा इथे रणवीर थोडासा अमित तिकडे पॅन करशील. पूर्वी चाळी होत्या इथे, आता बघ सगळं बदललंय. तुला एक गंमत सांगतो, पण ना लेटेस्ट टेलर आहे हा, लेटेस्ट. हा हा ना, मग आपण दाखवूयात त्याला. हा, त्यांचं असं मागे पण शॉप आहे. अच्छा. तर पूर्वी ना डेनिम ब्ल्यू जीन्स आल्या होत्या. हा, हा, हो, हो, हो. त्या लेटेस्ट टेलरकडे ना कमाल जीन्स मिळायच्या, शिवून मिळायच्या. अच्छा. तेव्हा असं ब्रँडेड रेडीमेड जीन्सचं फार रेडीमेड, हा, नव्हतं. नाही, शिवून आणि घ्यायचं. ब्रँडेड जीन्सच्या मिळायच्या ना, त्या आमच्यासारख्या गाड्या मुलांना मिळायच्या आहेत. तर लेटेस्ट कडे आहे ना, लेटेस्ट कडे माझ्या आईनं घेऊन जायची शिवायला. तर माझ्या पुढे 2 जाडी मुलं, मागे 3 जाडी मुलं. तर आम्ही गमतीने म्हणायचो की जाड्या मुलांच्या जीन्सचा टेलर हा लेटेस्ट टेलर, पण कमाल शिवायचा. अजून आहेत ना ते? असणार होते, अरे पण प्रीमियम होता, हा. असं हौशी नाही, हो. क्लासिक जीन्स शिवायचे. हो. सो लेटेस्ट टेलरची माझी एक आठवण आहे की माझ्या सगळ्या जीन्स तेव्हाच्या ना यांच्याकडनं शिवून घ्यायचं. आता आहेत का मला माहित नाही, असणार पण ते. वा, किती ना इथे आल्यावर आपण असं सहज आपल्या एरियात आल्यावर अगं बोलतो, मस्त. तुझ्या निमित्ताने मी एवढं भेटलोय सगळ्यांना. सो आत्ता आपण आलोय समीर काळा चौकीत आणि इथे येता येता तू गाडीत जे जे काय मला वर्णन करून बोललेलं आहेस ते आता मला ऐकायचंय. कोण कुठे राहतो, हा इथे राहतो, तो इथे राहतो, हे सगळं ऐकायचं. आणि खास करून इथे शाळा आहे तुझी, ती तर आपण बघणारच आहोत. काळा चौकी, मुंबई नंबर 33. हा सगळा जो परिसर आहे ना, हा. हा सगळा परिसर हाऊसिंग बोर्ड कॉलनी, हम्म, यु नो. सो ही शाळा माझी शिवाजी विद्यालय. हम्म, शाळेसमोरचं शहीद भगतसिंग मैदान, मला नाव आठवलं पटकन. हम्म. आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, समोर इकडे गणपती बसतो अभिनगरचा राजा. हम्म. आणि ह्या सगळ्या हाऊसिंग बोर्ड कॉलनीज, ह्या सगळ्या मला ह्यांचे नंबर पूर्वी पाठ असायचे ग. 43 नंबर, ती काय 31 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असे. हम्म. आणि आपले बरेचसे नटमंडळी आपल्या ह्या काळाजोगीतली आहेत. हो, म्हणजे तुला मी सांगू का लेजिट, विवेक सांगाले आपला, हा, हो, आमचा लवलग्न actor. लोचा हो, आणि हो, हिरो, हो, हो. हे समोर विवेकचं घर. आता ते दाखवणं Yes. घेतलं मला माहित नाही करेक्ट, तुम्हाला माझं घर दाखवलंस. हा. हे समोर विवेक सांगायचं घर. हम्म, हम्म. त्यानंतर भाई एक मिनिट, टॉवर झाला. अरे इथे टॉवर झाला रे. एनिवे, इथे आधी काय होतं? अरे बिल्डिंग होती, हाऊसिंग बोर्ड, असं असं ओव्हर काहीच नव्हतं, सगळं समान होतं. एनिवे, हे झाड आहे, झाडाच्या मागे 4 नंबर 5 नंबर या सगळ्या बिल्डिंग आहेत. हा. तिकडे बांदेकर सरांचं घर आहे.
हो? आदेश बांदेकरांचं घर. आणि मी असं ऐकलंय की इथे तू तो अभ्युदय नगरचा राजा म्हणालास ते हा. आजही इथे येतात वगैरे असं येतात म्हणजे यालाच of course येतात ना, इथे येतात. असतात ते कारण इकडे असतात ते. गणपती. हो आदेश बांदेकर सर न चुकता इथे येतात. फक्त हो. गणपती नाही, माझ्या मते गोपाळ काला आणि ज्या ज्या इकडच्या ऍक्टिव्हिटीज आहेत हम्म. ते ते असतात इकडे हमखास असतात. कारण तसं म्हटलं की लालबागकर तसा सुटत नाही. सुटत नाही. आणि दुसरं म्हणजे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी शिवाजी शिवाजी विद्यालयाचे. विद्यालयाचे म्हणजे तुला मी आमच्या शाळेचं जर सांगितली थोरांची म्हणजे जी काही मांदियाळी आहे आदेश बांदेकर, बहुतेक सुभाष नकाशे पण शाळेचे आमच्यात, कमलेश सावंत मागाशी म्हणाला, आशिष पात्रे, हल्ली हल्लीचं नम्रता आवटे, हो नम्रता संभेराव. नमा ती आमची नम्रता आवटे, कारण तिचा राहुल आवटे भाऊ माझा मित्र आणि हा, सगळं. हा, हा, हा. सो नमाला अगदी असं पाहिलंय मी ओ. शाळेच्या बालनाट्यांमध्ये. नम्रता या शाळेची आहे. ओ वा, म्हणजे शाळेला पण इतिहास आहे. अरे नावात आणि तर हा इतिहास आहेच रे, पण शिवाजी, हा. छत्रपती शिवाजी आणि महाराजांचं- गंमत काय आहे ना, आमच्या शाळेमध्ये आहे ना बरेचसे मेरिट होल्डर होतेच. ओ त्यानंतर आमच्या शाळेमध्ये खूप जागतिक लेवलचे पेंटर घडले. अच्छा. म्हणजे आमचे करगुटकर नावाचा आमचा एक सिनियर, तो मला वाटतं भारताबाहेर पेंटिंग शिकवतो. ह्या शाळेने खूप चांगले आर्टिस्ट दिले, हो. पेंटर दिले शिवाजी विद्यालयाने. सो ते पण आहे. आणि आमच्या शाळेमध्ये तेव्हा ना बँड पथक असायचं. तुला मी आता बोलून गेलो ओघाओघात. अभ्यासाबरोबर बँड पथक पण असायचं. तर ब्रास बँड आमचा होता. सो मला सांगायला आवडेल, मी फ्लूट वाजवायचो, मी बिगुल वाजवायचो आणि मी ट्रम्पेट प्लेअर आहे. मी ट्रम्पेट वाजवायचो वा. आणि अभिनय पण होता. आणि सगळं झाल्यानंतर वेळ मिळालाच तर मग अभ्यास. शाळेजवळ येऊन आपण हे वाक्य बोलत आहोत. ही शिवाजी विद्यालय खूप काळजुकीमधला बराचसा आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो आम्हाला कमेंट करून सांगेल त्याच्या काळजुकीच्या काय आठवणी आहेत. हे मैदान सगळ्यांना माहिती असेल. अगं मध्ये ना मोठं मैदान तुला आहे, खोटं मग वाटेल, मुलं इतकं सुंदर आनंद घेतात खेळण्याचा. हे फुटबॉल आणि हे गणवेश वगैरे मला बघून हसू येते आहे. हे शूज वगैरे आमचे असे नव्हते. मध्ये ना ग ह्या मैदानाचा ना आतमध्ये एक जुना हत्ती होता असा एक. हा, हा. आणि ते पूर्वी हत्ती आणि घसरगुंडी आणि असायचे. हो हो हो. तर त्याचा एक फोटो कोणतरी शेअर केला जुना, हा. 1992-93 असा एक फोटो फक्त पडला. तो मिलियनमध्ये गेला ग. तर सगळ्या पोरांनी शेअर केलं आठवणी. तर हे तसंच आहे बघ ना सगळं. ते आता मोडकळीस आलंय काय काय. मैदान असं मैदान मुंबईत मिळणं. इथे 29 नंबर प्रणव राणेचं घर. आमचा प्रणव राणे इथे राहतो. इथे श्वेता तिवारी राहते. श्वेता तिवारी. मला हा म्हणालास. अरे नाही काय आहे, आणि तेव्हापासून तिथली श्वेता मुलं तिचे फॅन होते. श्वेता तिवारी आहे म्हणजे मी तीच मला वाटतं. तुम्ही सांगा मला कमेंट करून. तर ना ती इथे कुठेतरी या बिल्डिंगमध्ये राहायची आणि मधल्या सुट्टीत मुलं बघायला यायची की अरे इथे ती राहते वगैरे. तीच आहे. येस तीच आहे. मला कमेंट करून सांगा कुठली हिंदीमधली एक नायिका इथे राहायची. सांगतील बघ कमेंट करून, उड्या मारतील बघ. आज जो काही बरा आहे, जे बरे संस्कार आहेत ते सगळं शाळेचं आहे. आई वडील, शाळा. येस. आणि जे काय वाईट आहे ते सगळं आपलं 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 हा. शाळेमध्ये आमचं बालनाट्य व्हायची ना ग. मी पहिलं बालनाट्य केलं शाळेमध्ये केलं. बाईने विचार वर्गात की कोणाला नाटकामध्ये भाग घ्यायचा, हात वर केला. तेव्हा जर शाळेने हे संधी उपलब्ध करून दिली नसती अर्थात तर मी बहुतेक नसतो. म्हणजे बरोबर. खूप मॅटर करतात ना. आमच्या बाकरबाई होत्या. बाकरबाई आम्हाला म्हणजे माझी पहिली डिरेक्टर. आणि माझं पहिलं नाटक होतं भीमाचे गरवर्ण. तुला भीम केलेला. आणि बक्षीस मिळालं होतं पेला असतं ना, पेला ग्लास का वाटी, त्यावरती असं कोरलेलं सर्वोत्कृष्ट अभिनेता समी तसं. आणि काय गंमत आहे बघ, मागाशी आपण ज्या आमच्या घरी चहा पेल्यात ना प्यायलो ना चहा, तसाच तो पेला तो लालबागच्या घरी अजून. तेव्हा माहिती अशीच बक्षिसं मिळायची ना भांड्याला आणि ते कोरून नावं लिहायची. माझ्याकडे पण अशी बरीच आहेत. आणि आजही त्या भांड्यांवर कोरलेलं नाव ते जरी पुसलं गेलं असलं तर ती मेमरी जी ते कोरली गेली आहे ना ती कधीच पुसली जाणार नाही. मला असं वाटतं की मुंबईमधल्या ज्या टॉपच्या कॉलनीज आहेत ना, ज्या अशा राहिल्यात छान, त्यापैकी ही हाऊसिंग मोड कॉलनी आहे. म्हणजे काळचौकीची. म्हणजे संस्कार वर्ग म्हणा, वेगवेगळे उपक्रम म्हणा, इथे होतात, खूप छान राबवले जातात इकडे. हे जे मंडळ आहे ना, गणपती मंडळ, ते पण खूप छान उपक्रम राबवतो. आणि मला माहिती आहे असं आदेश सर खूप वेळा बोलतात या ह्याच्याविषयी. खूप छान इकडे गोष्टी घडतात. मस्त. चला आपण काय बघू तेवढं कमी. समीर कडनं लालबागच्या त्याच्या शहराची गोष्ट जाणून घेता घेता आपण दादरमध्ये आलोय. त्याच्या नव्या कोऱ्या सुरू झालेल्या पिठी भात या
रेस्टॉरंटकडे. आणि अर्थात ही छोटी सुरुवात असली तरी खूप त्याचा धमाका झालेला आहे. आणि तू कोकणातल्या लोकांची चव आता वेगवेगळ्या अमराठी लोकांच्या जिभेलाही ती तू भुरळ पाडलेली आहेस या चवीनं. हा प्रवास सोपा नव्हता. हा? खरंच नव्हता. पण तो तितकाच रंजकही असेल. रंजक झाला याचं कारण असं की या प्रवासामध्ये ड्रायव्हिंग सीट जिच्या हातामध्ये आहे, स्टेअरिंग, ती माझी बायको वैभवी. आपण तिला भेटूच. आम्ही दोघं असल्यामुळे आणि आईवडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे अर्थात तो हवाच. हा प्रवास खूप छान सुरू झालाय. तर आपण जाऊया Yes, आतमध्ये? yes, yes. या ना. चलो. यस. ए भाई सॉरी, ह्या आमच्या मालकीणबाई वैभवी राणे खांडेकर. आज आम्हाला खायला मिळेल ना. आम्ही उशीर केलाय. ती ऍक्च्युली फार बोलत नाही, पण जाऊ दे, आपण नंतर बोलूया. तिला मी बोलायला भाग पडेन. ये ना प्लीज ये. अरे आमचे शेफ, अरे हे लाजतोय, हा लाजतोय. आमचे मेन शेफ हरेश, आणि आज यांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. तोही फार बोलत नाही. त्याची हाताची चव बोलते. ते महत्वाचं आहे. येस. येस. आणि आपण करेक्ट अशी वेळ साधली आहे जिकडे 4 ते 5:30 रेस्टॉरंट बंद असतं वा. फॉर क्लिनिंग आणि मेंटेनन्ससाठी. हा हा. सो आपण त्यावेळेमध्ये आलो होतो. अदरवाईज इकडे गर्दी त्यामुळे बघितली. मी तेच वा का म्हटलं हे त्याच्यासाठीच, कारण इथे खूप गर्दी असते. आणि मी विचार करत होते आता आपल्याला खायला असं चवीने मिळेल की नाही, शांतपणे वगैरे, की पटापट पटापट खावं लागेल शूटिंगसाठी. म्हणजे दिवसभर सगळा काय म्हणतात त्याला, गप्पा टप्पा झाल्यात, दालभात बघून झालंय. हा. आता भुकेची आता वेळ. पेट पूजा. तुला मी तू सजेस्ट कर की मी काय खावं, येस. कारण इथे सगळंच मी कन्फ्युज झाले आता काय मागवू. इकडे आपण काही मोजके कॉम्बो ठेवले आहेत आणि हे टिपिकल कोकणी मालवणी कॉम्बोज आहेत. तू कोकणातली आहेस, खेडची आहेस, येस. सो हे आपल्याला माहिती आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. सॉरी मी हे सांगायचं विसरले. तर मी तू खायचे तुम्ही म्हटल्यावर म्हणलं आम्ही खेडचे. खायचे तुम्ही असं भिंतीवरती लिहिलेलं आहे. हे मुद्दाम लिहिलं आहे. तालुक्यांची नावं आहेत इकडे कोकणातल्या, आणि असंख्य गावं आहेत, ती कव्हर करणं शक्य नाही. आणि कोकणाबरोबरच तुम्ही ज्या कुठल्या प्रांतातले असाल, मग ते विदर्भ असेल, मराठवाडा असेल, जे काय तुम्ही कुठले आहात आम्हाला सांगा. असं ते गंमत आहे. मी आता खेड आणि राजापूर दोन्ही बघून चालते, कारण माहेरची खेड आणि सासरचं राजापूर. राजापूरचे. हा. आम्ही कुडाळचे. खायचे तुम्ही कमेंट करून सांगा. तर आपल्याकडे बेसिकली कॉम्बोज आहेत. हा. म्हणजे पिठी भात, जे आपली मुख्य डिश आहे, पिठी भात आणि कापं, केळी, वांगी, बटाटे, सुरण. सो तुम्हाला राईस दिला जाईल छान मऊ मऊ, त्याच्यावर पिठी मिळेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचे कापं घेऊ शकता. येस. आणि कोरडई आहे, मिरची आहे घरची, वा. आणि घरी केलेलं लोणचं आहे. असा एक परिपूर्ण मील तुम्हाला मिळतो. आणि पिठी तुम्हाला नको असेल, तुम्ही टमॅटो सार घ्या, मालवणी स्टाईल. अच्छा. तुम्हाला हे पण नको आहे तर आपली जी पूजेला गणपतीमध्ये जी डाळ असते, वाटपाची डाळ, तेच मी बघतीये मग. येस, घट्ट मस्त कोकणी स्टाईल, ती आहे. असा कॉम्बो आहे. हे एक झालं. त्या व्यतिरिक्त आपली जी मागाशी आपण जे म्हणालो की अतुल परोसरे आमच्या घरी अतुलला जेवायला यायचा आणि त्याला आवडायची आमची वाटाण्याची उसळ. आज तीच उसळ इकडे सर्व करतोय आम्ही. अतुलला मिस करतोय पुन्हा एकदा. दादरमध्ये आहोत म्हणून म्हणतोय मी. तर आंबोळी उसळ आहे, घावणे उसळ आहे आणि मालवणी वडे उसळ आहे. वा. पण मला ही कोपऱ्यातली डिश खूप खुणावते. ही आपली किंग डिश आहे. तिचं नाव आहे रस शिरवाळे, रस शेवया, जे काय आपण म्हणू ते. रस शिरवाळे खायला आपल्याकडे लांबून माणसं येतात. हो, मी ते ऐकलंय. म्हणजे समोर ॲक्वालाईनचं A3 एक्झिट आहे ना, सॅन्टा क्रूज, जोगेश्वरीचे कस्टमर येतात फक्त रस शिरवाळे खायला. विश्वास ठेव. आणि मला सांगायला आवडेल की असं काय आपलं म्हणणं नाही की आम्ही बेस्ट करतो किंवा काय. हे सगळं कोकणातल्या प्रत्येकाच्या घरात उत्तमच बनतं. रस शिरवाळे खाऊन अशा बऱ्याचशा आपल्या ताया आहेत, वहिनी बहिणी आहेत, ज्या खाऊन रडल्या आहेत की माहेरी आईच्या हातचं खाल्लं होतं, शेवटचं आजीच्या हातचं खाल्लं होतं, किंवा आपली पिठी भात खाल्ली की म्हणतात पिठीनं आम्ही आमच्या आजीच्या हातची गावी खायचो. सो म्हणतो ना की यासाठी केला होता अट्टहास, की लोकांना आपल्याला जे आवडतंय आणि त्यांना ते जे मिस करतायत मुंबईत ते आपण खाऊ घालायचं. सो रस शिरवाळे आहेत. आणि विशेष म्हणजे हा मालपोहा आपल्या गणपतीमध्ये पूजेला असतो. शॅलो फ्राय. आपण बाहेर इकडे बघतो भेंडी बाजार वगैरे साईडला, तो अंड्याचा आणि डीप फ्राय असतो. हा गणपतीचा आणि फार गोड नाही. आणि हे काय लिहिलं तू वाच जरा. प्रसादाचा शिरो. प्रसादाचा शिरो.
हा शिरा नाही शिरो. प्रसाद तो शिरो आहे. सो हे सगळे पदार्थ आहेत. हरेश हे सगळं सुरू असणार आहे. एक मिनिट हरेश, हे जरा काउंटर बघ ना. एकच सेकंड ना. तुम्हाला काय ऑर्डर द्यायची पार्सल? पार्सल आहे खायचं आहे का? शूट सुरू असताना माझी ऑर्डर आली, सो ती गेली मुलीला आणायला. होशील का? हे असं असं मध्ये मध्ये होत राहणार आहे आणि त्यात मजा आहे. शो मस्ट गो ऑन. सो तुम्ही बघताय का पिठी भात केळीचं का खायला माणसं आले. तू काय खाणार आहेस सांग. तू सांग. मी तेच म्हटलं की तू मला सजेस्ट कर हे मी बघ काय तुला मी अरे हां हां तुला मी वडे उसळ खायला देतो. हा चालेल. मालवणी वडे उसळ. येस. ताईंसाठी मस्तपैकी आपले मालवणी वडे उसळ दे. वडे उसळ दे, पिठी भात दूध असेल बेस्ट कापं दे आणि नंतर त्यांना आपण शिरवाळे देऊयात खायला. हां शेवटी ओके. त्याचं नाव सूरज आहे. हा म्हणजे इथला मेन कार्यकर्ता आहे. पण गावाला तू जेव्हा म्हणजे तू आता मालवणचा त्यामुळे आपल्याकडे कुडाळ- कुडाळचा कुडाळचा. म्हणजे आंबोळ्या हा प्रकार तर फेमस हो. आहे. आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची आंबोळी उसळ. उसळ. पण तू गावाला गेल्यावर काय प्रेफर करतो जास्त खायला? चुलीवरचं म्हण तुला काय, तुला काय आवडतं व्हेज नॉन व्हेज मध्ये? सी काय आहे, गणपतीमध्ये गावी जाणं होतं त्यामुळे नॉनव्हेज खाल्लं जात नाही Veg. प्रामाणिकपणे. पण तुमच्याकडे गौरीला काय? नाही गौरीला व्हेज असतं Veg आमचं. आहे? हो हो. पण तुला खरं सांगू का, तू पण हे मान्य करशील, कोकणात गेल्यानंतर तिकडच्या पाण्याची चव जी आहे ना, एकतर खूप भूक लागते. तू फक्त पाणी पाहिलीस तरी असं पोट तृप्त झालं तृप्त होतं. होतं. गावची पेज खाल्ली आपण फ्रीजच्या पुढे पाणी ते हा. हे आहे, तर ते आहे. पाणी कम आहे. ती पाहिली तुझी छोटी. काय गं? काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय? नाव काय? हे जे कटवाडा जे तुला म्हटलं मी कटवाडा हा. किंवा घावणे उसळ, आपल्याकडे भजनाला वडे उसळ हो, असते. हो, हो, हो. वडे आणि उसळी. हो हो हो. सो वडे उसळ प्रत्येक भजनाला असतात. खेकडा भजी, कांदा भजी आपण त्याला कांदा म्हणतो, भजी. हम्म. ते असतात. चाय घावणे तर असतात असतात. ते आणि तर आपलं आणि famous item. कोकणात गेल्यानंतर चहा इतक्यांदा प्यायला जातो ना, ते आणि कोकणी तिथला चहा माणसाला खूप नाही. छान लागतो रे पाण्याचा. त्या कोणी- पाण्यात मजा आहे. कोणी आलं ना बाय चाय टाक, बाय चाय टाक. चाय टाक. हा. त्यामुळे आता गणपतीचा माहोल आहे म्हणजे उत्सवाचं सगळं हे सो मजा आहे. सो प्रणाली वैभवी हाय, प्रणाली हाय, हाय. ह्या पेटीबाजच्या मालकीत आम्हीकडे काम करतो. त्यांना रस शिरवळ्याबद्दल हवं. हां मी तेच म्हणत होती की जसं मी ऐकलंय तुमच्याविषयी की तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत होतात आणि पण हे जे पदार्थ मला जे दिसत आहेत ना ते फार ट्रेडिशनल आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट माइंड आणि ट्रेडिशनल पदार्थ याचं कॉम्बिनेशन कसं जुळून आलं आणि रस शिरवाळे हा पदार्थ आपल्या कोकणवासियांचा खास आहे, युनिक आहे, जो गावालाच जास्त बनला जातो. आपल्याकडे इथे बनवायचा प्रयत्न केला तरी आपल्याकडनं हवा तसा बनत नाही. सो ते कसं काय तुम्ही याच्यात इन्क्लूड केलं तर ते त्याविषयी आम्हाला सांगा. सो ह्याच्या मध्ये कॉर्पोरेटचं म्हणाल तर जरी कॉर्पोरेटमध्ये काम केलं असेल तरी ऑब्व्हियसली गणपतीला दरवर्षी गावाला जाणे हे एक मॅन्डेटरी हे आहे. त्यामुळे कोकणाशी किंवा गावाशी नाळ अजिबात डेफिनेटली तुटलेली नाही. म्हणजे मला अजूनही असं वाटेल की एक गावाशी त्या घराबद्दल किंवा त्या जमिनीबद्दल त्या जागेबद्दल जे प्रेम वाटतं किंवा मनात ते आहेच. आणि अर्थातच त्याच्यासोबत ते फूड बरोबर पण बरोबर. आहेच. Yes. त्यामुळे ह्या सगळ्या ट्रेडिशनल रेसिपीज ज्या आम्ही गावाला गेलो आजी आमच्यासाठी बनवायची किंवा गावी सगळे जेव्हा फॅमिली एकत्र असायची जेव्हा बनवल्या जायच्या बरोबर. ह्या सगळ्या Yes, yes. गोष्टी हां. तर त्याच गोष्टी आहेत. आणि लकीली राहिलं पण ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणजे हे सगळे पिठी भात आणि सगळे हो? आयटम हो हे सगळे तिचेही फेवरेट घावणे वगैरे हे सगळे तिचेही फेवरेट आयटम आहेत. सो शिरवाळे मला स्वतःला खूप भयंकर आवडतात. पण ऑब्व्हियसली गावाला त्याचा अख्खा जो घाट घालण्याचा जो प्रकार असतो तो हां. इकडे जमत नाही. तर बरोबर. त्याला थोडं मॉडिफाय करून माझी आई इथे बनवायची. जेव्हा इथे खायची इच्छा व्हायची तेव्हा माझी आई असं उलटं करून बनवायची. आणि इट्स अ नोन फॅक्ट. सो जनरली असं आपल्याकडे गावाला प्रोसेस केली जाते. पण जो रिस्पॉन्स आम्हाला लोकांनी दिला आहे किंवा जे फीडबॅक लोकांनी दिले ते फीडबॅक बघता वी थिंक दॅट वी हॅव रीच्ड टू दॅट थिंग की लोकांना हे तेवढेच आपलेसे किंवा ते एक नॉस्टॅल्जिया एलिमेंट देणारं आपण काहीतरी सर्व करतो. तर ॲक्टरशी लग्न करणं ना बऱ्याचदा खूप अर्थात स्ट्रगल आणि धोके प्रत्येक क्षेत्रात आहेत. कसा सपोर्ट समीरचा मिळाला किंवा कसा तुम्ही एकमेकांना तो सपोर्ट दिलात आणि आत्ता तो सपोर्ट एन्जॉय करताय पिठी भातच्या निमित्ताने?
ऑब्व्हियसली समीरचं बाकी जे फ्रंटचं जे गुडविल आहे, लोकांनी एवढे वर्ष दिलेलं प्रेम आहे, त्याच्यासोबत त्याचा जे माणसांची डील करण्याचे जे अनुभव आहेत किंवा ते त्याला जास्त आहेत. म्हणजे इन टर्म्स ऑफ सपोर्टिंग म्हणाल तर आय थिंक ठीक आहे. म्हणजे आय हॅव बीन द पर्सन की करायच्या गोष्टी होतात. म्हणजे जोपर्यंत केलंच नाही तोपर्यंत कळणार कसं आणि की काय कसं चुकतंय. रिस्क जे घेतात ना ते आयुष्यात जिंकतात. हा एक आम्ही विचार केला आणि मी म्हटलं चला करूया. बरं, पिठीशिवाय भात अपूर्ण आहे, भाताशिवाय पिठी अपूर्ण आहे. दोघांमधलं पिठी कोण आहे आणि भात कोण आहे? भात मी आहे आणि पिठीमध्ये प्रोटीन असतं आणि ती अशी फ्लेक्झिबल असते, ती कुठेही छान हे होते. मला वाटतं पिठी नाही आहे. अरे खूप गोड प्रश्न आहे. खरं तर पिठी भात आम्हीच आहोत. आणि याला जोडून मी असं म्हणेन, तुम्हाला सेम स्वप्न बघणारा पार्टनर मिळाला ना तर खूप मजा असते. आणि दुसरं म्हणजे आमचं कॉम्बिनेशन कसं वर्क झालं तर ती खूप माझी जवळ खूप वी आर गुड फ्रेंड. जवळच्या मैत्रिणीशी लग्न होणं यासारखी मजा सुख नाही. हे सगळे पदार्थ ती लिलया छान बनवतो. सो असं नाही की ती फक्त उंटावरून शेळा असते. बरोबर. बऱ्याचदा आज तिकडे आहे म्हणून ती बऱ्याचदा आतमध्ये असते. हे सगळं विचारचं कमालीचं हल्लं. सो हे कॉम्बिनेशन मग मला आपलं जे विकायचं किंवा जे लोकांना द्यायचं आहे ते फुलप्रूफच असलं पाहिजे तसं आहे. त्यामुळे आम्ही आता बऱ्याचदा असं मी म्हणणार नाही की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये गोष्टी प्लस मायनस होत राहतात, काही चुकू शकतो. पण आम्हाला कळू शकतं की ह्यातलं काय चुकलं आहे आणि ह्याचं आपण काय इम्प्रूव्ह सांगू करू शकतो आपण. हां, ह्याचं सोल्युशन काढू शकतो. हे एक आहे या पदार्थांबद्दल. मी वेगळ्या पदार्थांबद्दल ते मे बी सांगू शकणार नाही. प्रत्येकाच्या घरात बनणारं पिठीभात हे वेगवेगळं आहे. बरोबर. सो जसं की यू कॅन मेक एव्हरीवन हॅपी तसं सगळ्यांना आवडतं, पण सगळ्यांच्या घरात ते वेगवेगळं वेगळं आणि बनतं. तितकंच कमालीचं बनतं. वेगळे स्मेल पण येतात प्रत्येकाचा वेगळा म्हणजे smell. जेव्हा काकू सगळ्या काकू आणि अशा आया मंडळी जेव्हा येतात ना तेव्हा भीती काय वाटते माहितीये काय, हे सगळ्या तेंडुलकर आहेत यातल्या, कारण हे सगळ्या घरी बनवत असणार ना, बनवत असणार. हो. त्या खातात आणि मग त्या स्माईल देतात ना, हा, कसं अगदी बरं वाटलं आहे. हा. तर बरं वाटतं की कारण त्यांचा हातखंड त्यांचं रोजचं आहे ना ते. बरोबर. पण ते मला म्हणतात उलट "अरे, आम्ही इथे रोज जास्त बनवतो." चॅलेंज आहे. चॅलेंज इथे नाही जास्त चॅलेंज तसं आहे. अभिनयामध्ये पण म्हणतात ना की सिम्पल साधं करणं अभिनय खूप खूप डिफिकल्ट असतं. कठीण असतं. साधा अभिनय खूप कठीण असतो. तसं हे साधं देणं कठीण आहे. कम्फर्ट फूड आहे आणि म्हणून लोकांनी याचं स्वागत केलं. स्वामींचा मठ आणि पिठी भात पिठी भात. खरं सांगतो मी, सिद्धिविनायकाचं मंदिर नेट कशाने हे आहे ना आपलं मंदिर पिठी भात, उद्यान गणेश मंदिर पिठी भात. सो हा सगळा तिकडून आलेला वर्ग इथे येतो कारण त्यांना सात्विक व्हेज खायला मिळतो. व्हेज खायला सो हा मिळतं. मोठा वर्ग इकडे येतो. तर आता खूप भूक लागली आहे. आम्ही खूप बोलतोय सकाळपासून, खूप तू फिरतोय. बस इथे. त्यामुळे आता मला वाटतं समीर तुला बस. पण भूक लागली आहे. मला तर भूक लागली बस. ओ वा, वडे उसळ स्मेल बघ. हा, धन्यवाद. वासच बघ. हा? पिठाचा एक हे एक्झॅक्टली तो कळलं. वास येतो की नाही टिपिकल वास असतो ना हा. त्याचा एक, तो आणि छान. हे घरचे वडे आहेत, घरचं Yes, पीठ आहे. yes. Very यातला nice. स्पून घे तुला हवा असेल तर. हे वडे उसळ आहे, हे बाकीचं पण येऊ दे. स्वतः मालवणी वडे उसळ तोपर्यंत तू सुरू कर. आणि वा, बरेचसे ना वा. आपल्याकडे येतात ना खायला, ते ऑर्डर येतात आम्हाला कोंबडी वडे उसळ. म्हणजे कोंबडी वडे नाही, कोंबडी वड्यांचे वडे मिळतील तुम्हाला. बॅग ठेवायचे टमाटर. मी नेरुळवरून आली खायला खास. ओ, नेरुळवरनं खायला आले. वा वा वा. माझं रिझन काहीच नाही दादरला यायचं नवी मुंबईत. कॅमेरामन जल्दी फोकस एवढे करू. व्हिडिओज वगैरे फेसबुकला वगैरे बघितले ना. पण तुम्हाला आल्याचं समाधान आहे. येस येस 100%. तुम्ही नेरूळहून खास एकटे आलाय एकटी आले. वा. आणि मी त्यांना व्हिडिओमध्ये माणसं विचारतोय खाण्यासाठी कुठे कुठे नाही, जातात. हिम्मत बघ, मी तुम्हाला आवडलं जेवण. मी असं आणि काही व्हॅल्यू फॉर मनी आहे, हेल्दी आहे, घरगुती आहे, मस्त कोकणचा स्वाद. मला वा वा वाटतं वा. म्हणजे तुला आता ब्रांचेस ओपन करायची गरज हो, त्या आहे. नेरुळवरनं आले. थँक्यू. ऑसम वडे. आणि मी उसळ खूप दिवसांनी खाते वाटाण्याची. बेसिकली आमच्याकडे कोकणात बनते, म्हणजे असतं ना की बाहेर गेल्यावर ती चव नाही आहे, हॉटेलची चव आहे. तर ही घरगुती चव मला चाखायला मिळाली. आणि याला जी ब्राऊन कड आहे ना, ही जी ब्राऊन कड आहे
ती परफेक्ट यायला पाहिजे हं. Exactly. प्रत्येकाला जमत नाही तळायला. आणि थोडंसं पुढे येशील ही जी लाल तरी जी आहे आणि असं काही ऑइल किंवा असं काही प्लस काही जो रंगबिरंगी मसाला item करत नाही आहे आपण. जो प्रामुख्याने कोकणात खोबऱ्याचा आणि मसाला बनतो तो प्रॉपर त्याची टेस्ट लागते. अरे धीरे ते परवा ना एक आजी आल्या कोणतरी हा. तिची सून आली मस्त मर्सिडीज मधनं आल्या हा. बाहेर गाडी पार्क केली हां आणि त्यांनी काच खाली केली आणि हात दिला पार्किंग मिळत नाही मला तर मी जरा कोठरी थांबवशील इकडे मी पटकन जेवणाचं बघते. दोघी उतरल्या जेवल्या गाडीत बसल्या पार्सल घेतलं निघून गेल्या. दोघी आलेल्या आहे. हेच तू मिळवलंस ना म्हणजे आता ही आपण एक काय चव जपणं आणि आणि मला व्यवस्थित हे करणं. म्हणजे मी असं म्हणत नाही सगळीकडे छान मिळतं. मी मागच्या एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं मालवणी व्हेज कुठे मिळतं का सांग. नाही मिळत. आता हे जे आलंय वा 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 हे जे आलेलं आहे हे बघ जरा हे बघ रे जरा काय आहे सांग मला काय करशील तू याचं हे मी खाणार आहे. काय करशील सांग मला आता. हे मी म्हणून हिला खाणार म्हटलं आहे. मागाशी काही आम्ही मागाशी उपाशी पोटीला लालबाग फिरलो कॅमेरामॅन आवडे घेतो पिठी कोरडी ही मिरची भरलेली हे घरी केलेलं कैरीचं लोणचं त्याला कैरीचं खिमाट म्हणतो आपण. काय काय किरमट, खिरमाट किरमट. आणि वांग्याचे काप वांग्याचे काप. सुरमई नाही वांग्याचे काप आहे. श्रावण जवळ आलं. सुरमई. मला ना मी रोज बघतो तरी मला खाली बघून ना असं मी आवडे घेतो किंवा तरी ह्याच्यावरती पण कॅमेरा पॅन आता त्याचा कॅमेरा हलतोय प्रेक्षक हो. हे एवढं सगळं बघताना की आता बस हे माझ्यावर हा अन्याय होतोय की हे खातायत आणि मी शूट करतोय त्यामुळे आता कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे. येस. तर तुला खूप खूप शुभेच्छा या पिटी भागसाठी. आणि जसं म्हटलं तसं ही ब्रांचेस लोकांची डिमांड आहे लोकांना नेळून यायला लागलं त्याचा तू विचार करशील आणि तो विचार तो आहेच की देवा काळजी. देवा काळजी तर तो होईलच. Yes. सो आज तू माझ्या शहराची गोष्ट या अभिजात मराठीच्या एपिसोडमध्ये आम्हाला इतकं छान फिरवलंस इतकं छान लालबाग दाखवलंस आणि हे जे तू उभारलंस त्यामागची तुझी मेहनत आम्ही तिथून पाहिली आहे. हाच एपिसोड तू आता पुन्हा स्वतःचं जग पाहणार आहेस हा प्रवास पाहणार आहेस. सो तुला एक तर खूप खूप शुभेच्छा समीर. थँक्यू. तू इतका वेळ दिलास आणि आज आमच्यासोबत इतकं छान शूट केलंस आणि पिटी भाग वर आम्ही तो क्लायमॅक्स तो शूट केलाय. शेवट गोड झाला. शेवट गोड झाला आणि गोड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन चविष्ट झाला. चविष्ट झाला वा वा वा. नाही आणि खरंच प्रणाली तुझे आणि अभिजात मराठीचे मनापासून आभार. कारण मी बघतो यूट्यूबवर तुम्ही सातत्याने जे काही छान छान वेगवेगळे एपिसोड्स आणि कॉन्टेंट आणताय आणि नावाप्रमाणेच अभिजात मराठी आहे. सो मराठी माणसाचं मराठी साहित्याचं आणि सगळ्याच मराठी कलाकारांना तुम्ही जे काही बळ देत आहे तुमच्यामुळे आम्ही 4 लोकांपर्यंत पोहोचतोय. खरंच खरंच तुझे आणि अभिजातचे थँक्यू म्हणायचं म्हणून नाही मनापासून आभार. थँक्यू. आणि यावा पिढीबाद आपला तसा. आपलाच असं. चलो थँक्यू. क्रमांक 32 39 क्रमांक